नमस्कार, आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आजचा आपला सुवर्ण महोत्सवी सांस्कृतिक मंचाचा कार्यक्रम आहे। सुरुवातीला मी श्रीनिवास गजानन यांना असं विनंती करतो की त्यांनी या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाबद्दल थोडक्यात सांगावे व त्यानंतर अरुणाताईंचा आपण परिचय करून द्यावा। त्यानंतर अरुणाताईंचं प्रेझेंटेशन सुरू होईल। श्रीनिवासराव, तुमच्याकडे। धन्यवाद श्रीकांत काका। नमस्कार, मी श्रीनिवास गजानन आठवले। आठवले सांस्कृतिक मंचाच्या आजच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो। दिनांक 21 जून 2021 रोजी मन करापरे प्रसन्न या डॉक्टर नम्रता गोरे यांच्या पहिल्या कार्यक्रमाने आपण या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात केली व कुठेही एका महिन्याचा सुद्धा खंड न पाडू देता आज आपण 15 मे 2025 रोजी 50व्या कार्यक्रमात पदार्पण केले आहे। या सर्व कार्यक्रमाची प्रामुख्याने जबाबदारी विनायक सतीश आठवले व स्वप्नील महादेव आठवले यांनी समर्थरित्या पेलली व त्यांच्या परिश्रमाने आज ही 50व्या कार्यक्रमापर्यंत आपण आज पोहोचू शकलो। तर हा झाला आतापर्यंतच्या मागील कार्यक्रमांचा आढावा। आपण या दरम्यान सर्वांनी दरवेळेला कार्यक्रमाला हजर राहून आम्हाला जे प्रोत्साहन दिलं त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। आता मी आजच्या कार्यक्रमाविषयी सांगतो। आजचा कार्यक्रम आहे प्राणायाम व त्याचे महत्त्व व त्याचा उपयोग। या कार्यक्रमाच्या आपल्या वक्त्या आहेत डॉक्टर अरुणाताई टिळक यांचे मी आठवले सांस्कृतिक मंचातर्फे हार्दिक स्वागत करतो व आपल्या जमलेल्या सर्व श्रोत्यांना मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो। अरुणाताई टिळक यांनी 1987 मध्ये मुंबई विद्यापीठातून BMS ची पदवी घेतली। त्या स्त्रीरोग व प्रसूती तंत्र या विषयात गोल्ड मेडल त्यांना मिळालेला आहे। 1994 मध्ये नागपूर विद्यापीठातून त्या MA विथ योगशास्त्र विशेष प्रावीण्याने पास झाल्या। गेली 30 वर्ष वाघबीळ ठाणे येथे आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत आहेत। गेली 7-8 वर्ष वनवासी कल्याण आश्रमातर्फे शहापूर, कर्जत, जांभूळपाडा येथे मोफत चिकित्सा देण्यासाठी त्या जात होत्या। विविध मासिके, वृत्तपत्रे यातून आयुर्वेदिक आणि आरोग्यविषयक लेखन त्यांनी केलेले आहे। तसेच रेडिओवर व टीव्हीवर त्यांनी व्याख्याने सुद्धा दिलेली आहेत। नियोजन आहाराचे हे पुस्तक सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे। आजपर्यंत 4 विविध पुरस्कार आणि राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत। जीवन संवर्धन ही बेघर मुलींना आसरा देणारी संस्था आहे, तिचे ते काम बघतात। शहापूर येथे आदिवासी पाड्यावर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या जात होत्या। आयुर्वेद विज्ञान मंडळ यांच्यातर्फे श्रेष्ठ ग्रंथ पुरस्कार व ज.द. अभ्यंकर स्मृती पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। तसेच नरेंद्र जाधव यांच्या हस्ते रिसर्च विभागातील प्रथम पारितोषिक त्यांना मिळालेले आहे। तर अशा या ज्ञानी वक्त्या आपल्याला आज उपलब्ध झालेल्या आहेत। तरी मी आता तुमच्या सर्वांचा जास्त वेळ न घेता त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शनपर भाषण सुरू करावे। धन्यवाद। नमस्कार डॉक्टर, आपल्याकडे। थँक्यू व्हेरी मच। अरुणाताई, 1च मिनिट घेतो मी, तुमच्या परवानगीने 1च मिनिट मध्ये बोलतो। आज चित्पावन आठवले फाउंडेशनच्या सर्व परिवारातर्फे आपल्याला एका दंपतीचे अभिनंदन करावयाचे आहे। आपल्यातले एक ज्येष्ठ सभासद श्रीयुत हरिभाऊ
आठवले व त्यांची पत्नी यांच्या लग्नाला आज 60 वर्ष झाली. हीरक महोत्सवाबद्दल हरिभाऊ आपले व आपल्या पत्नीचे हार्दिक अभिनंदन व आपल्याला उत्तम आरोग्य लाभो अशी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. 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 अरुणाताई तुमच्याकडे. आठवले मंचावरील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तींना माझा नमस्कार. आपला जो आता 50वा वर्धापन म्हणजे 50वा जो कार्यक्रम आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि शतकोत्तर आपले कार्यक्रम होत राहोत, असेच उत्तरोत्तर आपली प्रगती होत राहो ही शुभेच्छा. आजचा जो आपला विषय आहे प्राणायाम, ते कसा करायचा, त्याचे उपयोग काय, त्याचे लाभ काय हे आपण बघतोय. तर प्राणायाम म्हणजे योगशास्त्र आणि आपल्याला माहितीच आहे की आपले पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी जो योग दिवस सुरू केला 21 जूनला, म्हणजे मी असं म्हणेन की जसं आपण एखादा कार्यक्रम पूर्व संध्येला करतो तसं आपण हा पूर्व महिन्यात आधीच्या महिन्यामध्ये योगावरती कार्यक्रम करतोय आणि हा पण एक योगायोगच म्हणावा लागेल. आणि ह्या कार्यक्रमात झाल्यापासून 21 म्हणजे आपल्याकडे 1 महिना आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे किंवा आपण पूर्णपणे सजगतेने तसा जर प्राणायाम केला तर आपल्याला नक्की 1 महिन्यामध्ये सुद्धा खूप चांगला फायदा होताना दिसेल. तर आपलं जे भारतीय दर्शनशास्त्र आहे त्याच्यामध्ये 6 आस्तिक दर्शनं आणि 3 नास्तिक दर्शनं अशी सांगितलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये आस्तिक दर्शन म्हणजे जे वेदांना मानतं ते, आणि नास्तिक दर्शन म्हणजे जे वेदांना मानत नाही ते. तर या आस्तिक दर्शनामध्ये जे पतंजली मुनी आहेत त्या पतंजली मुनींनी योगदर्शन ह्याचं लिहिलं, ह्याचं पुढे त्यांनी वाढ केली. अशा या पतंजली मुनींना आपण पहिलं नमन करूया, त्यांचं स्मरण करूया आणि मग मी पुढे प्राणायामाकडे वळते. योगेन चित्तस्य पदेन वाचाम मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तम प्रवरम मुनीनाम पतंजलिम प्रांजलिरानतोस्मी. म्हणजे जे पतंजली मुनी आहेत त्यांनी योगशास्त्र लिहिलं, त्यांनी आयुर्वेद शास्त्र लिहिलं, त्यांनी व्याकरण शास्त्र लिहिलं, म्हणजे पाणिनीचे व्याकरण आहे तर त्याचं पतंजली मुनींनी पुनरुज्जीवन केलं किंवा ते आपल्या पुढे व्याकरण शास्त्री या स्वरूपामध्ये आहेत. आणि अशा या पतंजली मुनींचं आपण स्मरण करूया आणि आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया. तर आजचा विषय जो प्राणायाम आहे, तर या प्राणायामामध्ये बघा की आपण जे योग म्हणतो आपला, जे इथे योगा नाहीये हे सगळ्यांनी लक्षात घ्या की आपलं हे योगशास्त्र आहे आणि त्याचा उच्चार नेहमी योग असाच केला गेला पाहिजे. तर हे जे योगशास्त्र आहे तर त्याला आपण राजयोग म्हणतो, हठयोग म्हणतो, ह्याचे अष्टांग योग असं सुद्धा नामाभिधान केलेलं आहे. तर हठ योगामध्ये काय होतं, ह आणि ठ म्हणजे ह म्हणजे सूर्यनाडी, ठ म्हणजे चंद्रनाडी. आणि आपलं जे शरीर आहे, आपण जे नाकाने श्वासोच्छ्वास करत असतो, तर आपली जी डावी नाडी असते ती आपली चंद्रनाडी असते, उजवी नाडी असते ती सूर्यनाडी असते. आणि आपला मज्जारज्जू असतो तो आपल्या खाली कॉसिक्सच्या इथे माकड हाडाच्या इथून आपली जी सुषुम्ना असते तिथून ह्या तिन्ही नाड्यांचा उगम होतो, म्हणजे चंद्रनाडी, सूर्यनाडी आणि सुषुम्ना नाडी. आणि ह्याद्वारे आपलं श्वासोच्छ्वास चालू असतो. आणि त्याच्यानंतर काय होतं, हे जे असतं की आपण ज्ञानेश्वरीमध्ये वाचलेलं आहे, योगशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की हे जी सुषुम्ना नाडी असते ती एखाद्या सुप्तावस्थेमध्ये म्हणजे नागाने वेटोळं घालून बसलेलं अशी ती असते. आणि ती जेव्हा जागृत होते तेव्हा ती आपल्या मज्जारज्जूमधनं वर जाते, आपलं हे जे ब्रह्मरंध्र म्हटलेलं आहे तिथे जाते आणि जागृत होते. आणि ती योग्यांची जागृत असते. आपण जे कुंडलिनी शास्त्र बघतो की काही लोकांची कुंडलिनी जागृत होते, तर ह्या सगळ्याचा संबंध योगशास्त्राशी आहे. आणि अशी ही कुंडलिनी जेव्हा जागृत होते तेव्हा विविध क्रिया घडतात, मनुष्य ट्रान्समध्ये जातो हे आपल्याला माहिती आहे. तर ही जी चंद्रनाडी आणि सूर्यनाडी आहे त्याचा आपल्या श्वासोच्छवासाशी, आपल्या प्राणायामाशी खूप संबंध आहे. तर हे जे संबंध आहे तो आपण असा बघूया की हा जो प्राणायाम आहे, तर प्राणायाम म्हणजे काय, तर प्राण अधिक आयाम. तर प्राण म्हणजे काय, तर प्राणशक्ती
म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो प्राण आहे, आपण बघतो की आयुर्वेद शास्त्रानुसार प्राण हे पंचप्राण असे मोडले जातात. त्याचे 5 उपप्राण सुद्धा आहेत. आणि आपण जो श्वास घेतो, तर श्वास म्हणजे आपण जरी प्राण म्हटलं तरी त्याच्या मागचं व्हायटल फोर्स आहे, प्राणशक्ती आहे, ते म्हणजे प्राण देवता. आणि त्या प्राणशक्तीचा आयाम म्हणजे दीर्घ करणे, लांबवणे, आपण त्याच्यावरती नियंत्रण आणणे म्हणजे प्राणायाम. म्हणजे बघा, आपण श्वासोच्छ्वास घेतो, तर तो श्वासोच्छ्वास घेताना बघा, आपण जेव्हा श्वास घेतो त्याला श्वास म्हणतो, आपण सोडतो त्याला उच्छ्वास म्हणतात. आणि ही श्वासोच्छ्वासाची जी क्रिया असते ती साधारणपणे 2 सेकंद आपल्याला श्वास घ्यायला लागतात, 2 सेकंद श्वास सोडायला लागतात, आणि 4 सेकंद ते 5 सेकंद म्हणजे एका मिनिटामध्ये आपल्याला साधारणपणे 15 ते 16 प्रत्येकाच्या कपॅसिटीनुसार आपण श्वास घेत असतो. आणि आपण जेव्हा प्राणायाम करतो त्या प्राणायामामध्ये जे आपण पूरक, रेचक, कुंभक करतो, त्यामुळे काय होतं की आपल्या श्वासाची गती कमी होते. आणि श्वासाची गती कमी झाली की साहजिकच आपण जे एका मिनिटामध्ये 15 वेळा श्वास घेतो ते कमी होतात आणि साधारणपणे 12, 11 असे आपापल्या कपॅसिटीनुसार होतात. तर हा जो श्वास आहे, जे आपण जो श्वास घेत असतो, तर बघा आपलं मन खूप चंचल आहे. आणि इतकं चंचल मन असतं, आणि त्या चंचल मनाला आपण आटोक्यात आणण्यासाठी या प्राणायामाचा प्रयोग करत असतो. म्हणजे या देहाकडून आपल्याला मनाकडून आपल्याला आत्म्याकडे जायचं असतं. आणि आपल्या सगळ्या दर्शनशास्त्रांमध्ये किंवा आपल्या भारतीय योगशास्त्रामध्ये सुद्धा आपलं अंतिम उद्दिष्ट काय सांगितलंय, तर निर्बीज समाधी. म्हणजे बघा, आपण जो अष्टांग योग मगाशी मी म्हंटल, तर त्याच्यामध्ये काय येतात, अष्टांग योगाचे जे 8 भाग आहेत त्याच्यामध्ये येतं यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. म्हणजे ह्या 8 अंगांमध्ये प्राणायाम जो आहे तो मध्ये येतो. तर ह्या पहिल्या ज्या 3 गोष्टी आहेत, यम, नियम, आसन, ह्याला आपण बहिरंग योग असं म्हणतो. प्राणायाम हा त्याला जोडणारा पूल असतो. कुणाला, तर अंतरंग योगाला. म्हणजे आपण जेव्हा आसनाने आपल्या शरीराची शुद्धी करतो किंवा आसनाने आपण आपला देह तयार करतो प्राणायाम करण्यासाठी, त्याच्यानंतर आपण अंतरंग योगाकडे जातो, म्हणजे धारणा, ध्यान आणि समाधी. म्हणजे आपलं उद्दिष्ट जरी समाधी पर्यंत जाणं आहे, म्हणजे ती निर्बीज समाधी आहे, त्याच्या आधी सबीज समाधी येते. म्हणजे बघा की आपण जेव्हा आपल्या कुठच्याही इष्ट देवतेचं ध्यान करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर सगुण मूर्ती असते. म्हणजे आपली जी साधना असते ती आपण आपल्या डोळ्यापुढे सगुण अवतार किंवा आपण कुठचंही आपला भगवान विष्णू म्हणा, राम, श्रीराम म्हणा, त्यांचं रूप आपल्या डोळ्यापुढे साकार करतो. आणि त्याच्यानंतर आपण हळूहळू आपल्या आतल्या तत्वाकडे जात असतो. आणि ह्या सगळ्यांना जोडणारा पूल म्हणजे प्राणायाम असतो. त्यामुळे आपल्याला अष्टांग योग असू दे, हठयोग असू दे, राजयोग असू दे, ह्या सगळ्यामध्ये प्राणायाम हा त्यांना जोडणारी सेतू आहे, मधला ब्रिज आहे. तर हा प्राणायाम जसं आपण बघितलं की प्राणाचा आयाम करणं, आपण त्या प्राणावरती हळूहळू नियंत्रण आणणं. असं बघा की आपण जेव्हा खूप एक्झॉस्टेड असतो, खूप आपण चिंताक्रांत असतो, खूप स्ट्रेसमध्ये असतो, किंवा आपल्याला खूप राग आला तर आपला श्वास खूप जोराजोरात चालायला लागतो. आणि अशा वेळेला मग आपल्याला घरातले लोक म्हणायचे की थोडी शांत बस, पाणी पी, आणि मग तुझा श्वास हळूहळू खाली येईल. म्हणजे आपल्याला खूप राग आला तर आपण डोळे मिटून जर शांत जरी बसलं ना तरी आपला राग हळूहळू खाली येतो, आटोक्यात येतो. त्यामुळे ह्या सगळ्या प्राणायामाच्या मुळे आपण मनावरती नियंत्रण आणत असतो. आणि मनावरती नियंत्रण आणलं की चित्तावरती आपोआप नियंत्रण येतं. म्हणजे आपल्या हातून चुका घडतात जर आपण खूप रागावलेलो असू, पण जर शांत बसलं तर आपल्या हातून चुका नाही घडणार, कमी करतील. तर ह्या प्राणायामामध्ये काय करायचं असतं, तर आपण प्राणायाम कसा करायचा, आपण प्राणाचा बघितलं की आयाम करायचा. तर प्राणाचा आयाम करताना ह्या प्राणायामाचे 3 पद्धतीने आपण प्राणायाम केला जातो. म्हणजे आपण जेव्हा श्वास आत घेतो तेव्हा त्याला पूरक असं म्हणतात. त्याच्यानंतर आपण श्वास जेव्हा धरून ठेवतो म्हणजे कुंभ, म्हणजे असं लक्षात ठेवायचं की कुंभामध्ये आपण काहीतरी ठेवतो तर त्याला म्हणायचं कुंभ, आणि मग कुंभक म्हणायचं. आणि आपण जेव्हा श्वास सोडतो त्याला म्हणायचं रेचक. म्हणजे पूरक, कुंभक आणि रेचक अशा या संज्ञा आहेत. आणि आपण जेव्हा श्वास घेतो
तर हा श्वास घेतल्यानंतर काय असतं बघा, की याच्यामध्ये परत अंतरकुंभक, बहिर्कुंभक आणि केवल कुंभक म्हणजे सहज कुंभक अशा या 3 अवस्था येतात. म्हणजे आपण जेव्हा श्वास घेतो आणि श्वास घेताना अतिशय शांतपणे श्वास घ्यायचा असतो, कारण प्राणायाम ही जी अवस्था आहे, प्राणायाम ही जी स्थिती आहे किंवा प्राणायाम जो आपण करत असतो तो करताना आपलं शरीर आणि मन जेव्हा एकत्र येतं तेव्हा तो प्राणायाम अतिशय चांगला होतो. आणि त्याचं जे उद्दिष्ट आहे शरीराला शांत करणं, मनाला शांत करणं, त्यासाठी आपण आपलं मन शांत करणं खूप गरजेचं आहे. तर यासाठी पहिलं काय करायला लागतं की आपली बैठक स्थिर असणं गरजेचं आहे. मग आपण प्राणायाम कुठे करायचा बरं? तर प्राणायाम जो असतो ना तो आपण अशा ठिकाणी करायचा. म्हणजे पूर्वीच्या काळी बघा, पूर्वीच्या काळी सांगितलेलं असतं की प्राणायाम हा एकांत करावा. म्हणजे योग्यांचे मठ जे असायचे ते आश्रम असायचे आणि ते एका बाजूला असायचे, त्यामुळे ती जागा स्वच्छ शेडाने सारवलेली असायची. योगी ज्या ठिकाणी त्यांचं आसन, धारणा, ध्यान, समाधी, प्राणायाम करणं असेल तिथे त्यांनी एक स्टेज सारखं बांधलेलं असायचं. म्हणजे आपण बघा घरामध्ये मॅट घेतो तर त्याप्रमाणे त्यांनी तिथे तशी व्यवस्था केलेली असते. आज सुद्धा आपण आपल्या घरामध्ये प्राणायाम करताना समजा आपण एका खोलीमध्ये 4-5 माणसं आजूबाजूला आहेत आणि आपण प्राणायाम करतोय, टीव्ही लागलेला आहे, कोणी जेवायला बसलाय, तर आपलं लक्ष त्या प्राणायामात लागत नाही किंबहुना कुठच्याही साधनेमध्ये लागत नाही. म्हणजे आपण आपली साधना करताना जर आपण एकांतात केली तर आपण एकाग्र होऊन एकचित्ताने ती साधना करू शकतो. त्यामुळे आपण कुठचीही योग साधना करायची असेल तर आपण शांतपणे खोलीमध्ये बसावं. खोली तिथे शांत हवं असेल तर मंद संगीत लावून ठेवावं. अतिशय लाईट म्हणजे व्हेंटिलेशन खूप चांगल्या प्रकारे होईल अशी खोली असावी. आपण हल्ली योगा मॅट वापरतो तर त्या योगा मॅटचा वापर करावा. त्याच्यावरती धुतलेला टॉवेल घालावा. बघा आपण जप करायला बसतो त्या वेळेला सुद्धा आपण जपासाठी आसन घेतो आणि इथे जे आसन असतं ते प्रत्येकाने आपलं स्वतःचं आसन स्वतःसाठी ठेवायचं असतं. कारण आपण जी साधना करत असतो ती जी ऊर्जा मिळत असते ती ऊर्जा त्या आपल्या आसनामध्ये सुद्धा परावर्तित होत असते. त्यामुळे आपण आपलं आसन दुसऱ्या व्यक्तींना देऊ नये, आपली योगा मॅट दुसऱ्या व्यक्तींना देऊ नये, दुसऱ्या व्यक्तींची योगा मॅट सुद्धा आपण वापरू नये. आणि अशा रीतीने आपण ही सगळी आपल्या रूमची व्यवस्था केली की आपण त्या योगा मॅट वरती आपण टॉवेल घालावा. तिथे आपण आसन, आता बघा की आपण हे प्राणायाम करतोय किंवा योगासनं करतोय तर तिथे कसं बसावं बरं? त्याच्या सुद्धा कसं बसावं हे सुद्धा शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आपण जेव्हा योगासनं करायला बसतो तेव्हा त्यांनी स्थिती घ्यायला सांगितलेली आहे. म्हणजे आपण पद्मासनात बसावं. ज्यांना पद्मासनात बसणं शक्य नाहीये त्यांनी अर्ध पद्मासनात बसावं. पद्मासन म्हणजे आपण मांडी घालून बसतो तसं आपले पाय जे असतात तसे क्रॉस मध्ये आपण फोल्ड करून ठेवले तर त्याला पद्मासन म्हणतात. ज्यांना अर्ध पद्मासन सुद्धा शक्य नाहीये अशांनी सुखासनात बसावं. सुखासन म्हणजे मांडी घालून. आणि ज्यांना मांडी घालून जमिनीवर बसणं शक्य नाहीये किंवा जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना खाली बसता येत नाही अशांनी आपण खुर्चीवर बसून सुद्धा योग साधना प्राणायाम करू शकतो. त्याच्यानंतर काय करायचं असतं की आपण कुठलीही योग साधना करतोय, प्राणायाम करतोय तेव्हा आमची पहिली सूचना काय असते की पाठीचा कणा ताठ. तुमची नजर जी आहे ते डोळे अलगद बंद केलेले असावेत. आणि डोळे अलगद बंद करण्यामागचं शास्त्र काय बघा की आपण जेव्हा डोळे बंद करतो तेव्हा आपण बाहेरून सगळ्या गोष्टी, आपल्या जे डोळे हे ज्ञानेंद्रिय आहे तर आपण ग्रहण करत असतो. आणि जेव्हा आपण डोळे बंद करतो तेव्हा या बाह्य वृत्ती असतात त्या बंद होतात. म्हणजे प्रत्याहार जो आहे ना तो साधला जातो. कारण प्रतिआहार म्हणजे डोळ्यांचा जो आहार काय असतो, बाजूला नाना विषय असतात आणि त्याला आपण बंद करायचं असतं त्या विषयांना आणि आपल्या आतल्या विषयाकडे वळवायचं असतं. त्यामुळे आम्ही जेव्हा सूचना देतो कुठची योग साधना करताना तेव्हा तुम्ही शांत बसा, स्वस्थ बसा, पाठीचा कणा ताठ ठेवा, तुमची जी मान आहे ती सरळ सरळ ठेवायची असते. म्हणजे आपला व्हर्टिकल जे आपलं पोस्चर असतं ते छान व्हर्टिकल येतं. आणि आपण जेव्हा पद्मासन घालतो तेव्हा आपला बेस जो असतो तो पूर्णपणे व्यवस्थित बेस तयार होतो आणि मग आपली कुठचीही साधना करायला आपण तयार होतो. मग ही साधना करताना आपण जसं सांगितलं की पद्मासनात बसा, याच्यात बसा,
त्याच्यानंतर म्हणजे मला आठवत आहे की मागच्या वेळेला मला जेव्हा तुम्ही लेक्चरला बोलवलं होतं आणि तेव्हा थोडंसं योगासनाबद्दल सांगितलं होतं आणि त्यावेळेला आपण ओंकार कसा करावा, तर त्यावेळेला मला बऱ्याच जणांचे फोन आले होते की तुम्ही मॅडम आम्हाला या ओंकाराचं परत सांगा. आणि आपण जेव्हा ही योग साधना करायला सुरुवात करतो त्यावेळेला आपण ओंकाराचं उच्चारण करायचं असतं. आणि ते ओंकाराचं उच्चारण कसं करायचं असतं की आपण ओंकार जो असतो म्हणजे ओंकार ही इतकी शक्ती आहे जे आपण बिग बँग थेअरीमध्ये बघतोच. आणि ओंकार हे ब्रह्मा विष्णू महेश ह्या तिन्ही देवांचं प्रतीक मानलेलं आहे. याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश आहे, गजाननाचं प्रतीक आहे. तर ह्या ओंकाराचं आपण उच्चारण करताना ओम मध्ये काय असतं की अ उ म अशा 3 अक्षरांनी हा ओंकार बनलेला असतो. तर त्या ओंकाराचं उच्चारण करताना ओ आणि म, तर ओ मधला ओ जो असतो तो दीर्घ उच्चार करायचा असतो. म्हणजे आपण 80% ओ आणि 20% म. त्याच्यानंतर आपण जेव्हा दुसरा ओंकार जो म्हणतो त्यावेळेला ओचा उच्चार असतो तो कमी करायचा आणि म चा उच्चार दीर्घ करायचा. तिसरा उच्चार जो असतो तो ओ आणि म समसमान मात्रेमध्ये आपल्याला उच्चारण करायचं असतं. आणि चौथा उच्चार असतो तो मानसिक करायचा असतो. आणि हे सगळं केलं की आपली प्राणायामाची जी पीठिका असते ती तयार होते. मी तुम्हाला ओंकार कसा करायचा हे दाखवते. सर्वप्रथम आपण शांत बसायचं, डोळे अलगद मिटलेले ठेवायचे, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आणि ओंकाराचं पहिलं उच्चारण ह्यामध्ये आपला ओ दीर्घ असेल आणि म कमी असेल. ओंकाराचं उच्चारण करताना एक दीर्घ श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा आणि मग उच्चार करायचा असतो. ओ ओम ओ चौथा उच्चार असतो तो मानसिक करायचा असतो. तो तुम्ही कुठल्याही मात्रेमध्ये करू शकता. आणि अशा रीतीने आपण आपल्या प्राणायाम करण्यासाठी सिद्ध होतो. तर या ठिकाणी सांगितलंय की तुम्ही प्राणायाम करायच्या आधी आपली जी शरीराची शुद्धी आहे, शरीर आपण तयार करायचं असतं, तर त्यासाठी आसनं आधी करायची असतात. आणि आसनं केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये फ्लेक्झिबिलिटी वाढलेली असते, आपलं मन शांत झालेलं असतं आणि आपण प्राणायाम करायला सिद्ध झालेलो असतो. पण आपण प्राणायाम करायला जेव्हा सुरुवात करतो, कुठचीही योग साधना करायला सुरुवात करतो, तेव्हा मी आले, मॅट घातली आणि लगेच सुरुवात केली असं कधीही करायचं नसतं. आधी शांत स्वस्थ बसायचं असतं. आणि कुठचाही प्राणायाम करायच्या आधी आपल्याला दीर्घ श्वसन करायचं असतं. आणि त्याच्या आधी आपल्याला कपालभाती करायची असते. इथे एक खूप मोठा गैरसमज असा असतो की कपालभाती हा प्राणायामाचा प्रकार सांगितला जातो, पण कपालभाती हा प्राणायाम नाही. कपालभाती ही शरीर शुद्धीसाठी वापरली जाणारी क्रिया आहे. हे खूप महत्वाचं आहे आणि ते प्राणायाम नाही, आपण आपल्या मनामध्ये ठसवणं खूप गरजेचं आहे. ह्या कपालभातीमुळे काय होतं की कोणाकोणाचं नाक सकाळ, आपण प्राणायाम सकाळी करतो, तर कोणाचं नाक रात्रभर झोपल्यामुळे, आता सध्या सगळ्यांच्या घरामध्ये एसी चालू असतात, त्यामुळे आपलं नाक जे असतं, कधी कधी नाकपुडी बंद असते, एखादी नाकपुडी चोंदलेली असते. तर आपण जेव्हा कपालभाती करतो म्हणजे आपण फोर्सफुली आपण श्वास बाहेर टाकत असतो. म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतं, ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहेलेशन. तर त्यामुळे आपला जो श्वासोच्छवासाचा जो मार्ग असतो, नासा मार्ग असतो, तो मोकळा होतो. आपण जेव्हा शरीर शुद्धी करत असतो अशा वेळेला आपल्या जेव्हा आपण काही क्रिया करतो, शुद्धी क्रिया करतो, तर नाकामधून आपण जेव्हा नेती करतो किंवा जलनेती करतो, सूत्रनेती करतो, तर आपल्या नाकामध्ये काही पाण्याचे कण राहिलेले असतात, नासा मार्गात पाणी अडकलेलं असतं. आणि आपण ही कपालभाती क्रिया केल्यामुळे तो नासामार्ग मोकळा होतो आणि आपण प्राणायामासाठी सिद्ध होतो. त्यामुळे कपालभाती करणं गरजेचं आहे. जे आपण श्वास जो असतो तो आपल्या पोटाला झटका देऊन, पण तो झटका म्हणजे झटका असा झटका नाही की तो पोट तुमचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये हलताना दिसेल.
पण आपला जो डायफ्राम आहे तो पुढे मागे सरकेल एवढाच तो अपेक्षित असतो. त्यामुळे कपालभाती केल्यानंतर मग आपण दीर्घ श्वसन करायचं असतं. जे प्राणायामाच्या सिद्धतेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि दीर्घ श्वसन करताना सुद्धा कसं करायचं की आपला श्वास जो आता आपण या सगळ्या क्रियांनी आपलं जे मन जे असतं ते शांत झालेलं असतं. आणि आपण दीर्घ श्वसन म्हणजे श्वास आत घ्यायचा आणि श्वास इथे सोडायचा. मग असं केल्यामुळे आपण प्राणायामाच्या करण्यासाठी सिद्ध झालेलो असतो. मग हा प्राणायाम करताना त्यांनी सांगितलं की आता आपण आतापर्यंत कुठे बसायचं, कसा करायचा, हे सगळं बघितलं. प्राणायाम कोणी करू नये, जे ह्याच्यामध्ये योगशास्त्रामध्ये इंडिकेशन्स आणि कॉन्ट्रा इंडिकेशन्स या प्रत्येक गोष्टीमध्येच असतात, त्या सुद्धा बघणं गरजेचं आहे. जे अति बाल आहेत त्यांनी प्राणायाम करू नये. म्हणजे आपण सांगितलेलं असतं की साधारणपणे सूर्यनमस्कार जे आहेत वयाच्या 8व्या वर्षानंतर आपण सुरुवात करतो, तसं प्राणायाम जो आहे तो अति लहान मुलांना आपण सांगत नाही. ज्यांना ज्वर म्हणजे ताप आलेला आहे अशांनी सुद्धा प्राणायाम करायचा नसतो. म्हणजे जेव्हा ताप येतो, आपण आजारी असतो, तेव्हा आपण विश्रांती घेणंच गरजेचं असतं. पण प्राणायाम करताना आपण ज्वर असेल तर प्राणायाम करायचं नाही. ज्यांना खूप हाय बीपीचा त्रास आहे त्यांनी त्यावेळेला प्राणायाम करायचा नसतो. ज्यांना चक्कर येते, व्हर्टिगोचा त्रास आहे, त्यांना काही स्पेसिफिक आपण जे प्राणायाम असतात ते सांगतो की त्यांनी तो प्राणायाम करायचा नसतो. आणि मग कोणी प्राणायाम करायचा? वयाच्या 12व्या वर्षापासून तुम्ही अगदी वृद्ध असाल की तुम्ही व्यवस्थितपणे श्वासोच्छ्वास घेऊ शकताय, अशा सगळ्यांनी प्राणायाम आपण करू शकतो. तर हे जे प्राणायामाचे आपण आता बघितलं की कोणी करायचं कोणी नाही करायचं, तर प्राणायामाचे 8 प्रकार सांगितलेले आहेत. जे आपण जे मगाशी बघितलं की कुंभक म्हणजे श्वास रोखून धरणं, त्याला कुंभक म्हणतात. तसंच कुंभक हा प्राणायामाचा एक पर्यायी शब्द सुद्धा आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण बघितलं की या प्राणायामाचे 8 प्रकार असतात आणि ते 8 प्रकार जे आहेत ते सूर्यभेदन उज्जाई, सितकारी शीतली तथा भस्त्रिका भ्रामरी मूर्छा प्लाविनी त्यष्ट कुंभकः असे 8 प्रकार प्राणायामाचे सांगितलेले आहेत. म्हणजे सूर्यभेदन उज्जाई, पहिला प्रकार सूर्यभेदन येतो, दुसरा प्रकार जो उज्जाईचा असतो, तिसरा प्रकार असतो सितकारी, चौथा प्रकार असतो तो शीतली, त्याच्यानंतर येते भस्त्रिका, भ्रामरी, मूर्छा आणि प्लाविनी. अशा 8 प्रकार हे प्राणायामाचे विविध प्रकार सांगितलेले आहेत. आता मी सूर्यभेदन, तर सूर्यभेदन म्हणजे काय, मी जसं सांगितलं की आपली उजवी नाडी जी आहे त्याला सूर्य नाडी म्हणतात, डाव्या नाडीला चंद्र नाडी म्हणतात. तर आपण जेव्हा प्राणायामाला मगाशी आपण जी आपली बैठक घेतली, तर जेव्हा आपण दीर्घ श्वसन करतो तेव्हा आपले योगशास्त्रामध्ये ना ह्या मुद्रांना पण खूप महत्व आहे. आणि प्रत्येक आसन करताना किंवा प्राणायाम करताना कुठची मुद्रा करावी हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर आपण दीर्घ श्वसन करताना हे हात जे असतात ते असे खोलगट करायचे आणि आपल्या मांडीवरती दोन्ही गुडघ्यांवरती ठेवायचे. आणि त्याची स्थिती सुद्धा अशी ठेवायची की पूर्ण गुडघ्याच्या बाहेर न ठेवता गुडघ्याच्या मागे, म्हणजे आपली बोटं जी आहेत ती गुडघ्यावरती येतील अशा प्रकारे याला द्रोण मुद्रा म्हणायचं, कारण याचा आकार द्रोणासारखा असतो. आणि ती आपण गुडघ्यांवरती ठेवून आपण प्राणायाम करू शकतो. किंवा ही जी आहे ही ज्ञान मुद्रा, म्हणजे आपला अंगठा आणि आपलं पहिलं बोट हे असं एकत्र जोडलं आणि हे असं करायचं. म्हणजे हा जो आपला हा जो भाग आहे तो वरती आकाशाकडे वळवायचा आणि हे सुद्धा मांडीवरती ठेवायचं. आणि मग आपण प्राणायामाला सुरुवात करायची असते. परत आपल्या हाताने आपण अनुलोम विलोम जो प्राण करतो त्याच्या वेळेला सुद्धा आपण वेगवेगळ्या करतो. म्हणजे हा जो अंगठा आहे तो उघडायचा, ही 2 बोटं उघडायची आणि ही जी 2 बोटं आहेत ती बंद करायची. आणि हे जे अंगठा इथे ठेवायचा, श्वास घ्यायचा, श्वास इकडून घेतला की इकडून सोडायचा. आणि काही ह्याच्यामध्ये हा जो आपला अंगठा असतो तर ही इथे मध्ये बोटं दोन टेकवतात. म्हणजे आपलं जे भ्रूमध्य आहे तिथे ठेवलं की त्याला त्रिमूर्ती प्राणायाम, म्हणजे आपल्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या ऍक्टिव्हेट होतात. म्हणजे भ्रूमध्यामध्ये सुद्धा विविध चक्र आहेत आणि ती चक्र आपली ऍक्टिव्हेट होतात आणि आपला प्राणायाम अतिशय चांगल्या प्रकारे होतो. तर ह्याच्यामध्ये सूर्यभेदन प्राणायाम जो पहिला आहे, तर ही जी सूर्य नाडी आहे, भेदन म्हणजे काय, भेद करणं, पियर्स करणं, छेद देणं.
तर ह्या सूर्य नाडीमध्ये आपण सुरुवात करताना नेहमी ही जी उजवी नाडी असते, उजवी नाकपुडी असते, ती बंद करायची असते. आपला श्वास जो आहे तो डाव्या नाकपुडीने आधी पूर्ण सोडून द्यायचा आणि मग डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा. म्हणजे इथे बघा, आपण आपल्या नाकपुडीमध्ये कधी आपण एक नाकपुडी वापरतो, कधी उजवी नाकपुडी वापरतो. आपण श्वासोच्छ्वास करताना काय करतो, आपलं तोंड बंद असतं, म्हणजे आपण तोंड उघडं ठेवून श्वास कधीही घेत नाही. पण पुढे सितकारी आणि शीतली प्राणायाम ज्याला सांगेन ते आपण तोंडाने करायचे असतात. तर ह्या सूर्यभेदन प्राणायामामध्ये आपण उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा असतो आणि इथे भेदन करायचं असतं. तर तो श्वास इकडून घ्यायचा आणि इकडून सोडायचा. ह्याच्यामुळे काय होतं की उजव्या बाजूने आपण जेव्हा श्वासोच्छ्वास घेतो त्यावेळेला आपली डावी जी बाजू असते आपल्या शरीराची पूर्णपणे ती ऍक्टिव्हेट होते. आपला डावा मेंदू जो असतो तो ऍक्टिव्हेट होतो. आणि ह्या सूर्यभेदन प्राणायामाने काय होतं, त्याचा लाभ पण मी लगेच मध्ये मध्ये सांगत जाते की सूर्यभेदन प्राणायामाने आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. आपलं मेटाबॉलिझम सुधारतं, मेटाबॉलिक रेट असतो तो वाढतो, बेझल मेटाबॉलिक रेट वाढतो. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला उष्णता प्राप्त होते, आपल्या शरीरात ऊर्जा खेळायला लागते आणि त्यामुळे आपल्याला कमी अन्न लागतं. म्हणजे एखादा माणूस खूप कधी कधी म्हणतो खूप खाखा उठते, तर आपल्या अन्नाची गरज सुद्धा कमी होते आणि आपल्याला ऊर्जा जास्ती प्राप्त होते. आणि इथे जेव्हा आपण उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, डाव्या नाकपुडीने सोडायचा, त्याला सूर्यभेदन प्राणायाम असं म्हणतात. पण इथे सूर्याभ्यास पण असतो. म्हणजे उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा, त्याला सूर्याभ्यास असं म्हणतात. त्याच्यानंतर चंद्रभेदन प्राणायाम असतो. तर त्या चंद्रभेदन प्राणायामामध्ये आपण जसं ही नाकपुडी बंद केली तसं ही नाकपुडी बंद करायची आणि आपण श्वास घ्यायचा, दुसऱ्या नाकपुडीने श्वास सोडायचा. आणि मग ह्याने काय होतं, आपण जेव्हा श्वास डाव्या नाकपुडीने आपण घेतो आणि आपला उजवा मेंदू त्याच्यामुळे ऍक्टिव्ह होतो, उजवा मेंदू कार्यान्वित होतो. आणि आपण डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि डाव्या नाकपुडीने श्वास जेव्हा सोडतो तेव्हा त्याला चंद्राभ्यास म्हणतात. या चंद्राभ्यासामुळे काय होतं, आपल्या शरीरामध्ये शीतलता येते, शरीरामध्ये पित्त जे वाढलेलं असतं ते पित्त कमी होतं. म्हणजे आता या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण नेहमी सांगतो की चंद्राभ्यासाचा जरूर तुम्ही वापर करा. त्याच्यानंतरचे येतो तो प्राणायाम जो असतो त्याला उज्जाई प्राणायाम म्हणतात. आणि उज्जाई प्राणायाम जो असतो तो बघा, हा आपल्या गळ्यामध्ये जे फक्त गळ्याशी त्याचा संबंध येतो. त्यामुळे ज्यांना गळ्यासंबंधी ज्यांना विकार होतात, ज्यांना थायरॉइडचे प्रॉब्लेम असतात, ज्यांना स्वरयंत्राशी म्हणजे सतत बोलावं लागतं, म्हणजे ज्याच्यामध्ये शिक्षक येतात, वकील येतात, डॉक्टर येतात की ज्यांना सतत बोलण्याचं काम असतं, तर अशा वेळेला आपण उज्जाई प्राणायाम केला तर त्याचा आपल्या स्वरयंत्रावरती खूप चांगला फायदा होतो. तर उज्जाई प्राणायाम करताना काय करायचं की आपण श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना म्हणजे रेचक करताना हा गळ्याचा किंचित कंठ संकोच करायचा आणि हलका आवाज करायचा. म्हणजे मी करून दाखवते, पण तो आवाज एरवी तेवढा सुद्धा करायचा नसतो. म्हणजे आपल्याला जाणवेल, स्वसंवेद्य, म्हणजे फक्त तो आपल्याला जाणवेल तेवढाच करायचा असतो. जे आपण श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना हलका आवाज करायचा, कारण त्यावेळेला कंठ संकोच झालेला असतो. म्हणजे हा एवढा आवाज सुद्धा आपल्याला आला पाहिजे. आणि ह्या उज्जाई प्राणायामामुळे जसं म्हटलं की आपले जे मानेचे स्नायू असतात ते ताकदवान होतात. त्याच्यानंतर सितकारी आणि शीतली हे जे दोन प्राणायाम आहेत ना, त्याच्यामध्ये श्वास घेताना नेहमी तोंडाने श्वास घ्यायचा असतो, जो आपण नाकाने श्वास घेतो. आणि सितकारी आणि शीतली हे जे दोन प्राणायाम आहेत हे उन्हाळ्यामध्ये अतिशय फायदा करतात, कारण त्यामुळे आपल्याला थंडावा मिळतो, शरीरामध्ये शीतलता प्राप्त होते. तर ही जी सितकारी आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा रेचक करतो तेव्हा सित असा आवाज येतो. आणि तो करताना आपण काय करायचं असतं की आपले जे दात असतात ते एकावर एक धरून ठेवायचे असतात आणि लागून करून करायचे असते. मी तुम्हाला दाखवते.
तर आपण रेचक करताना आपल्या नाकपुडीमधूनच श्वासोच्छ्वास बाहेर सोडायचा असतो. त्याच्यानंतर जी शीतली असते त्या शीतली प्राणायामामध्ये आपल्या जिभेची पनळ करायची असते आणि जिभेची पनळ करून श्वास आत घ्यायचा असतो, तोंड बंद करायचं असतं आणि नाकाने श्वास बाहेर सोडायचा असतो. आणि तुम्ही जर ह्या प्राणायामाचा जर उन्हाळ्यामध्ये तुम्ही 10 वेळा 12 वेळा जर सराव केलात, म्हणजे आपण जेव्हा श्वास घेतो ना त्यावेळेला आपल्याला तोंडामध्ये त्याचा थंडावा लगेच जाणवायला सुरुवात होते. आपण जर बाहेर असू, उन्हामध्ये असू, आपल्याला तहान लागली असेल आणि जवळ पाण्याची बाटली नसेल आणि तुम्ही जर पटकन शीतली आणि सितकारी या प्राणायामाचा जर प्रयोग केला तर तुमची तहान सुद्धा भागली जाते. याचा प्रयोग तुम्ही जरूर करून बघा. आणि हे केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जाणवतं की खरोखर शीतलता, थंडावा निर्माण झालेला आहे. आणि त्याच्यानंतर ही जी सितकारी आणि शीतली आहे त्याच्यामुळे आपला मेंदू जो असतो तो मेंदू सुद्धा शांत होतो. म्हणजे जी लोक तापट असतात त्यांनी जर याचा वापर केला तर त्याचा सुद्धा त्यांना फायदा होताना दिसतो. त्याच्यानंतर जी भस्त्रिका आहे, भस्त्रिका म्हणजे काय, भाता, लोण्याचा भाता जसा असतो तसा आपला जो श्वासोश्वास करतो तेव्हा आपला डायफ्राम वर उचलला जातो आणि खाली येतो. तर या भस्त्रिकामध्ये तुमची जी डायफ्रामची गती आहे ती वाढलेली असते. जे श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा आणि नंतर ही गती हळूहळू अशी वाढवत जायची की त्याच्यामुळे तुमचा डायफ्राम जो असतो तो पुढे मागे सरकायला लागतो, जास्ती वेगाने हलतो. भस्त्रिका जो असते हा प्राणायाम करताना खूप काळजीपूर्वक करायला लागतो, अशासाठी की ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे, ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, अशा लोकांनी भस्त्रिका करायची नाही. ज्या लोकांचं पोटाचं ऑपरेशन झालंय किंवा नुकतीच सर्जरी होऊन अगदी काही दिवस त्यांनी तर प्राणायाम वर्ज्य सांगितले, पण भस्त्रिका प्राणायाम त्यांना पूर्णपणे वर्ज्य सांगितलेला आहे. त्याच्यानंतरचा येतो तो म्हणजे भ्रामरी प्राणायाम. तर भ्रामरी प्राणायाम म्हणजे बघा की भ्रमर म्हणजे भुंगा, आणि भुंगा जेव्हा आपल्या आजूबाजूला तुम्ही भुंग्याचा आवाज ऐकला असेल तो जसा भूं असा जसा आवाज करतो, तर या भ्रामरी प्राणायामामध्ये सुद्धा आपल्याला त्या भुंग्याप्रमाणे आवाज करायचा असतो. तर तो करताना काय करायचं असतं की आपण श्वास घ्यायचा आणि तोंडाने म्हणजे आपण जेव्हा करतो त्यावेळेला भुंग्याप्रमाणे आवाज करायचा असतो. काही वेळेला या भ्रामरी प्राणायामामध्ये आपण कानामध्ये बोट घालतो आणि आपण तो भुंग्यासारखा आवाज करतो, किंवा आपण हे जे बोट आहे एक कानामध्ये बोट घालायचं, ही जी बोटं असतात ती हलकीच नाकपुडीवरती दाबायची, 2 बोटं इथे ठेवायची आणि एक बोट इथे वरती ठेवायचं. म्हणजे ह्याच्यामुळे पंच ज्ञानेंद्रिय जी असतात ती पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं की आपण सगळी आपली धाव जी असते आपल्या मनाची, चित्ताची, ती सतत बहिर्गामी असते, ती आपल्याला आतमध्ये वळवायची असते. त्यामुळे आपण ह्या पूर्णपणे बंद करून सुद्धा हा प्राणायाम करू शकतो. तर हा प्राणायाम करताना आपण दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना मी कानामध्ये आता बोट घालून दाखवते. आणि ही जी कंपनं निर्माण होतात ह्या कंपनांनी आपल्या शरीरातल्या सगळ्या सेल्स ज्या असतात त्या ऍक्टिव्हेट होतात. त्यामुळे आपला मेंदू जो असतो तो अतिशय सजगतेने काम करायला लागतो. म्हणजे ज्या लोकांचं खूप मन अशांत असतं, अशाने जर भ्रामरी प्राणायाम केला तर ते लवकर शांत व्हायला मदत होते. मूर्छा आणि प्लाविनी म्हणजे हा मूर्छा आणि प्लाविनी हे फक्त योगी लोकांनाच करायचे प्राणायाम आहेत, ते आपण करू शकत नाही, कारण त्यासाठी त्यांना उच्च कोटीची साधना लागते. मूर्छा म्हणजे आपल्याला समजा बघा, मूर्छा म्हणजे चक्कर येणं, म्हणजे आपण चक्कर आली तर काय होतं, जमिनीवरती पडून जातो. त्याप्रमाणे प्राणायामामध्ये शरीराची स्थिती झालेली असते. आणि प्लाविनी, प्लवनं म्हणजे तरंगणं, म्हणजे आपण जेव्हा स्विमिंग मध्ये आपण पाण्यावरती फ्लोट होतो त्याप्रमाणे प्लाविनी प्राणायामामध्ये आपण
योगी जे असतात ते पूर्णपणे पूरक करतात, श्वास आतमध्ये भरून ठेवतात आणि ते कितीतरी वेळ पाण्यावर तरंगत राहतात किंवा ते पाण्याच्या खाली जाऊन सुद्धा आपली साधना करू शकतात. म्हणजे हे जे 8 प्राणायाम आहेत, हे विविध प्राणायाम आपण त्या त्या ऋतूनुसार, आपल्या गरजेनुसार, आपल्या क्षमतेनुसार आपण करू शकतो. तर आपल्याला माहिती असतं की आपण अनुलोम विलोम हा प्राणायाम बहुतेक सगळेजण करत असतील किंवा त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असते. तर मी जो पहिला प्राणायाम सांगितला सूर्यभेदन प्राणायाम आणि नंतरचा जो चंद्रभेदन प्राणायाम, तर त्याचप्रमाणे इकडून श्वास घ्यायचा, म्हणजे डावीकडनं श्वास घ्यायचा, उजवीकडनं सोडायचा, मग उजवीकडनं श्वास घ्यायचा आणि डावीकडनं सोडायचा. ह्याला आपण अनुलोम विलोम प्राणायाम असं म्हणतो. आणि अनुलोम विलोम प्राणायाम केल्यामुळे काय होतं की आपला जो डावा आणि उजवा मेंदू आहे तो दोन्ही ऍक्टिव्हेट होतो. दोन्हीची सेंटर्स जी असतात, जे आपण इमॅजिनेशन सेंटर्स असतं, क्रिएटिव्हिटी असते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ऍक्टिव्हेट होतात. आणि बंगलोरचं जे आपल्याकडे योगशास्त्राच्या खूप संस्था आहेत, PKS अय्यंगारांची आहे, आपल्या ठाण्यामध्ये घंटाळी मित्र मंडळ आहे, नंतर अशा खूप संस्था आहेत आणि तिथे ह्या सगळ्या गोष्टींचे वर्ग घेतले जातात. आणि तिथे हल्ली कैवल्य धाम ही लोणावळ्याची प्रसिद्ध संस्था आहे, चर्नी रोडला त्यांची एक ब्रँच आहे. तर ह्या ठिकाणी आपण खूप मोठ्या प्रमाणात रिसर्च करतो की हा प्राणायाम केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये काय फरक होतो. तर त्यांना असं जाणवलं की हे सूर्यभेदन आणि चंद्रभेदन किंवा अनुलोम विलोम हे प्राणायाम केल्यामुळे आपल्या मुलांची जी एकाग्रता आहे ती वाढली जाते. मुलांचं स्मृतीवर्धन करण्यासाठी सुद्धा अनुलोम विलोमचा खूप चांगला फायदा होतो. आपण बघा आपल्याकडे सिनियर सिटीजन्स असतात, त्यांना विस्मृती साधारणपणे 60 नंतर बऱ्याच वेळेला जाणवते. म्हणजे त्यांना काय असतं ना की आत्ता माझा चष्मा मी कुठे ठेवलाय हे त्यांना आठवत नाही, पण त्यांना लहानपणी मी कोणाबरोबर खेळलोय, माझा कोण मित्र आहे हे चांगलं आठवत असतं. तर ह्या स्मृतीभ्रंशापासून आपल्याला जर वाचवायचं असेल स्वतःला, तर आपण अनुलोम विलोम जरूर करावा. आपल्या शरीरावरती नियंत्रण आणायचं असेल, म्हणजे पार्किन्सनचा जो विकार असतो त्याच्यामध्ये हाताची, पायाची किंवा मानेची सुद्धा अनियंत्रित अशी हालचाल होत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती जर आपल्याला नियंत्रण मिळवायचं असेल तर अनुलोम विलोम करणं खूप गरजेचं आहे. आणि असं आहे बघा की हे प्राणायाम करताना तुम्ही आत्ता केलं आणि उद्या तुम्हाला ह्याच्यात फायदा मिळेल असं कधीही होत नसतं. म्हणजे हा अभ्यास जो आहे योगशास्त्रात सांगितलेलं असतं, तू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढ भूमी. म्हणजे हा अभ्यास तुम्ही जेव्हा वारंवार करता, सतत करता, वर्षानुवर्ष करता, तेव्हा कुठे थोडं आपल्याला त्याच्यामध्ये स्थिरता प्राप्त होते, तो अभ्यास प्राप्त होतो. त्यामुळे ते आपण निष्ठापूर्वक, श्रद्धेने, सजगतेने कायम करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मग आपल्याला त्याच्यातले सांगितलेले जे फायदे असतात ते मिळायला सुरुवात होते. तर हे जे प्राणायाम असतात ह्याची वेळ कुठची बरं आपण निवडावी. तर म्हणजे मी कधीही उठलो आणि कधी योगाभ्यास, कधी प्राणायाम करायला सुरुवात केली तर योग्य आहे का? नाही. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की संधिकाल हा प्राणायाम करण्यासाठी अतिशय योग्य आहे. संधिकाल म्हणजे काय की सकाळी म्हणजे रात्र संपून दिवस सुरू होतो, म्हणजे अगदी झुंजू व्हायला लागलाय तो, किंवा आपण संध्याकाळी दिवस संपून रात्र सुरू होते, म्हणजे आपण म्हणतो संधिकाली या अशा, बरोबर. तर हा जो तिन्ही संधीचा वेळ आहे तो संधिकाल जो असतो तो प्राणायाम करण्यासाठी योग्य सांगितलेला आहे. आणि त्याच्याहूनही जास्ती त्यांनी सांगितलंय की जो सकाळचा जो वेळ असतो सूर्योदयापूर्वीचा 1.5 तास तो प्राणायामासाठी अतिशय योग्य आहे. पण हल्ली आपण उठतो का? हल्लीची मुलं जी आपण बघतो की आपण आपल्या मुलांना सांगितलं की तुम्ही हे करा, प्राणायाम करा, योग साधना करा, त्यासाठी तुम्ही सूर्योदयापूर्वी उठा, ब्राह्ममुहूर्त असं त्याला म्हणतात. पण त्या मुलांचं रात्रच मुळे 2 आणि 3 ला सुरू होते, मग त्यांचा दिवस मुळे 9च्या पुढे सुरू होतो. त्यांना ब्राह्ममुहूर्त काय, त्यांनी सूर्योदय पण कधी बघितलेला नसतो. पण त्यासाठी सकाळी लवकर उठणं खूप गरजेचं आहे. आणि मग आपण आपला प्राणायाम किंवा ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे प्राणायाम हा सकाळी केला ती सकाळची शांत वेळ असते, आल्हाददायक हवा असते. आणि आपण जी गोष्ट करतो, म्हणजे आपण 10 मिनिटात सुद्धा जी गोष्ट आपल्याला करायला लागतील, म्हणजे बघा आपण रस्त्याने जातोय, सकाळी आपण 6 वाजता निघतो तर रस्ता खाली असतो,
आपल्याला ट्रॅफिक अजिबात लागत नाही. म्हणजे आपण ठाण्यातनं टोल नाक्यापर्यंत 10 ते 15 मिनिटात पोहोचतो. पण एकदा का 8 वाजले की झालं. त्याचप्रमाणे आपण जर सकाळच्या शांत वेळी आपण प्राणायाम तुम्ही अगदी 5 मिनिटं जरी केलात, त्यामुळे घरातली बाकी सगळी माणसं झोपलेली असतात, कुठेही गडबड नसते, गोंधळ नसतो, आणि आपण आपलं मन त्या प्राणायामामध्ये एकाग्र करू शकतो, शांत करू शकतो. आणि मग 5 मिनिटाचा प्राणायाम सुद्धा तुम्हाला पुरेसा ठरतो. त्यामुळे सकाळच्या वेळी करणं प्राणायाम खूप गरजेचं आहे. त्यानंतर प्राणायाम जो असतो, कुठचीही साधना, मग तो व्यायाम असू दे, योग साधना असू दे, भरल्या पोटी कधीही करायची नसते. म्हणजे आपण उपाशी पोटी, पोट रिकामं असताना योग साधना करणं गरजेचं आहे. फक्त आपण सकाळी समजा नाश्ता 8 वाजता घेतलाय, तर काही वेळेला आपण जेवणाच्या पूर्वी सुद्धा प्राणायाम करू शकतो. आणि त्याच्यानंतर हा प्राणायाम करताना आपण बघितलं की आसन कसं असावं, कुठच्या वेळी करावं. तर आसन करताना, प्राणायाम करताना आपण कपडे कुठचे परिधान करावे. तर अशा वेळेला त्यांनी सांगितलेलं आहे, शास्त्रामध्ये पण सांगितलेलं आहे की आपले कपडे जे आहेत ते सुती असावेत, हलक्या रंगाचे, हलक्या म्हणजे सॉफ्ट कपडे असावेत, की आपण जी साधना करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला कम्फर्टेबल वाटेल. आपण तुम्ही ट्रॅक सूट घाला, जे तुम्हाला योग्य वाटेल, पण ज्याने तुम्हाला डिस्कम्फर्ट होणार नाही असे कपडे तुम्ही घाला आणि प्राणायाम करा. तर हे सगळं आपण प्राणायाम कसा करावा, का करावा, कोणी करू नये हे बघितलं. तर या प्राणायामामुळे काय फायदे होतात, आपण मध्ये सगळ्या प्राणायामांचे थोडे फायदे बघितलेच. पण प्राणायामामुळे काय होतं की आपलं मन जे आहे ते शांत होतं, चित्त एकाग्र होतं, आणि आपण आपल्या देहाकडे अधिक चांगल्या प्रकारे बघायला लागतो. आपली जी पुढची साधना आहे ती खूप चांगल्या प्रकारे व्हायला मदत होते. त्याच्यामुळे आपली ज्ञानेंद्रिय जी आहेत ती अतिशय अलर्ट, म्हणजे मी म्हणते तसं की आपण डोळे बंद केले की आपली चित्तवृत्ती आत जाते, त्याप्रमाणे आपल्या सगळ्या ज्ञानेंद्रियांची कर्म सुधारतात. त्याच्यानंतर ज्यांना हार्टचा त्रास आहे अशा लोकांना सुद्धा आम्ही अनुलोम विलोम सारखे प्राणायाम सांगतो. पण ज्यांना हाय बीपीचा, मी जसं मगाशी म्हटलं की भस्त्रिका प्राणायाम त्यांना वर्ज आहे, त्यांनी तो करायचा नाही. म्हणजे त्या ठिकाणी बघा, गुरुपदिष्ट मार्गेण प्राणाभ्यासम अभ्यासेत किंवा नित्यम आचरेत, म्हणजे कुठचीही गोष्ट आपण गुरुकडून शिकून त्यानुसारच त्या प्राणायामाचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कारण आपण कुठे चुकत असू तर आपल्याला समजत नाही की आपलं बरोबर आहे किंवा नाही, पण माझ्या समोर गुरु बसलेत तर ते मला कळतं ना की याचं काही चुकतंय किंवा काय. म्हणजे बघा, आपण आता ऑनलाईन करतोय, म्हणजे मी जेव्हा हे शिकले तेव्हा मी सुद्धा ऑनलाईन शिकले, मी शिकवताना सुद्धा ऑनलाईन शिकवते. पण जर त्या गुरुची नजर तेवढी तयार असेल तर तो गुरु तुमची चूक पटकन समजावून सांगतो. कारण आपण जर चुकीच्या पद्धतीने प्राणायाम केला तर तो फायदा करण्यापेक्षा त्रासच देतो, आपल्याला तोटा होतो. त्यामुळे योग्य मार्गाने आपण करतोय की नाही हे बघण्यासाठी आपल्याला गुरुकडे तुम्ही जा, तुम्ही त्यांच्याकडे शिका, आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमची जी साधना आहे ती पूर्णपणे तुम्ही करू शकता. त्यामुळे गुरुच्या मार्गदर्शनाखाली बघा, उपनिषद, हे उपनिषदांमध्ये सुद्धा या आपल्या प्राणायामांचा उल्लेख आहे. आणि उपनिषद ही जी आहेत ती आपल्या बिफोर ख्राइस्ट कितीतरी हजारो वर्ष ही उपनिषद आपल्याकडे आहेत. आणि उपनिषद जी आहेत, वेद जे आहेत, ते अपौरुषेय सांगितलेले आहेत. आणि ह्या उपनिषदांमध्ये आता या प्राणायामाचा उल्लेख आला तर प्रश्नोपनिषद जे आहे, ते प्रश्नोपनिषद म्हणजे पिप्पलाद ऋषी आणि त्यांचे 6 शिष्य यांच्या संवादावरती प्रश्नोपनिषद आहे. आणि त्याच्यामध्ये पिप्पलाद ऋषींनी या प्राणायामाचं असं वर्णन केलेलं आहे की प्राणस्येदम वशेत सर्व, म्हणजे हा जो प्राण आहे, ही जी प्राणशक्ती आहे ती जर आपण वश केली, आपल्या ताब्यात आणली, तर ती आपल्याला, आपल्या माता जशी आपल्या पुत्रावरती प्रेम करते, माता जशी आपल्या पुत्राचा सांभाळ करते, तशी ही प्राणशक्ती आपल्या शरीराचा सांभाळ करते. आणि त्याच्यानंतर ह्या प्राणशक्तीची आपण जर उपासना केली तर आपल्याला श्री आणि प्रज्ञा, म्हणजे लक्ष्मीची आणि प्रज्ञेची प्राप्ती होते. म्हणजे प्राणायामाचा किती मोठा उपयोग आहे बघा. आणि हे सगळं जर आपण सजगतेने करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता तुम्ही हे व्याख्यान ऐकताय
मला वाटतं बहुतेक सगळे जण हे व्याख्यान अतिशय मन लावून ऐकतायत, म्हणजे त्यांनाही ह्या सगळ्या गोष्टींचा नक्की फायदा होणार आहे. त्यामुळे हा प्राणायाम करताना, आणि बघा ही बऱ्याच उपनिषदांमध्ये या प्राणायामासंबंधी, प्राणशक्ती संबंधी, याच प्रश्नोपनिषदामध्ये प्राण आणि रई ही संकल्पना आली आहे. जे प्राण म्हणजे प्राणशक्ती, म्हणजे मगाचपासून मी जे सांगितलं की प्राण म्हणजे फक्त आपण श्वास घेतोय आणि श्वास सोडतोय म्हणजे प्राण नाही, तर ती प्राणशक्ती, व्हायटल फोर्स, व्हायटल कपॅसिटी, व्हायटल एनर्जी. आणि ही जी प्राणशक्ती आहे, ही प्राणशक्ती ही बऱ्याच उपनिषदांमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. तर प्राण म्हणजे प्राणशक्ती आणि रई म्हणजे अन्न. म्हणजे ब्रह्मदेव जो होता तो एकटा होता आणि त्याला कंटाळा आला, आणि मग त्यांनी असं ठरवलं की या सृष्टीची उत्पत्ती करायची. आणि मग त्या प्राण आणि रई यांचा एकत्र संयोग होतो आणि या सगळ्या प्रजेची उत्पत्ती होते. आणि मग तेव्हापासून ह्या प्राणशक्तीची उपासना आपण सगळे मानव जाती, आपण सगळे मानव करायला लागलो. म्हणजे बघा, बाळ जन्माला येतं, मूल जन्माला येतं, त्यावेळेला आपण श्वास पहिला घेतो आणि आपला श्वास संपला, श्वास थांबला, ही प्राणशक्ती थांबली की ते आपलं शरीर जे आहे, जे ते शिवतत्व आहे, ते शव बनतं. म्हणजे बघा, शव आणि शिव याच्यामध्ये फक्त एका इकाराचा फरक आहे, पण ते शिवतत्व जेव्हा निघून जातं तेव्हा तेच आपलं शरीर शव बनतं. त्यामुळे या प्राणशक्तीची आपण जर अतिशय मन लावून सजगपणे अशी जर उपासना केली तर आपल्याला त्या सगळ्या प्राणायामांचे फायदे मिळतात. त्याच्यानंतर छांदोग्य उपनिषदामध्ये प्राणायामाचं वर्णन आहे. त्याच्यानंतर मांडूक्य उपनिषद, हे तर पूर्णपणे ओंकाराला वाहिलेलं असं उपनिषद आहे. त्यामुळे मगाशी आपण जो ओंकाराचा उल्लेख केला, आपण ओंकाराचा उच्चार केला, तर त्यामध्ये ओंकार किती विविध प्रकारे आपण वापरला जातो, त्या ओंकाराचे किती विविध उपयोग आहेत. कारण हा प्राणायाम हा विषय इतका मोठा आहे की त्याच्यामध्ये त्रिमूर्ती प्राणायाम येतो. म्हणजे आपण जेव्हा पूरक करतो, कुंभक करतो, रेचक करतो, त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारे ओंकाराचं उच्चारण केलं जातं. आपण जेव्हा पूरक करतो तेव्हा अंतःकुंभक आणि बहिर्कुंभक, म्हणजे श्वास आपण आत घेतल्यानंतर श्वास होल्ड करायचा असतो, श्वास सोडल्यानंतर आपण श्वास धरून ठेवायचा असतो, म्हणजे कुंभक करायचा असतो. आणि हे जेव्हा आपल्याला जमायला लागतं त्यावेळेला केवल कुंभक, जे आपला श्वास काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स थांबला जातो. इथे बघा, मी तुम्हाला एक उदाहरण देते, तुम्हाला प्रत्येकाला उदाहरण पटेल. जे आपण जेव्हा सुईमध्ये धागा ओवत असतो त्यावेळेला एक क्षणभर तुम्ही जरूर ही क्रिया आठवा की आपण जेव्हा सुईमध्ये दोरा ओवत असतो त्यावेळेला फ्रॅक्शन ऑफ सेकंड आपला श्वास थांबलेला असतो. आणि जेव्हा आपलं मन चित्त एकत्र होतं, एकाग्र होतं, त्यावेळेला त्या सुईमधनं आपण धागा ओवू शकतो. म्हणजे आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा या आपण गोष्टी नकळत आपण वापरत असतो, पण आपल्याला माहिती नसतं. म्हणजे त्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये अवेअरनेस किती महत्वाचा आहे, सजगता किती महत्वाची आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण जर विचारपूर्वक केल्या, म्हणजे मी असं का करतोय किंवा मी असं का करायला पाहिजे, किती वेळ करायला पाहिजे, ही उत्तरं जर आपणच विचार करून आपल्याला मिळत जातं. आपल्या पुढे प्रश्न निर्माण करायचा, त्याची उत्तरं शोधायची. म्हणजे नुसतं पुस्तक वाचून, पुस्तकी ज्ञान वाचून ते मिळत नाही, त्यावरती चिंतन, मनन हे पण करणं खूप गरजेचं असतं. आतापर्यंत आपण जे बघितलं, चित्त, मन, त्याला न लावला म्हणजे मनन होतं. त्यामुळे त्या प्रत्येक गोष्टीवर आपण मनन करणं खूप गरजेचं आहे, चिंतन करणं खूप गरजेचं आहे. तर आता आपण थोडं फिजिओलॉजी काय आहे या प्राणायामाची ती बघूया, आणि मी माझा बहुतेक संपत आलेला आहे. तर फिजिओलॉजी म्हणजे आपण आपली जी फुफ्फुसं आहेत, ती आपली फुफ्फुसं जी आपल्या फुफ्फुसाची क्षमता आहे ती जवळजवळ 5 लिटर त्याच्यामध्ये हवा राहील एवढी क्षमता त्या फुफ्फुसांची असते. या निसर्गाने आपल्याला एवढं भरभरून दिलेलं असतं, पण आपलं शरीर आपण अतिशय बेपर्वाईने, बेजबाबदारपणे वापरत असतो आणि कधी कधी त्याचा वापर पण करत नाही. म्हणजे बघा, आपल्याला माहितीये की आपला आदिमानव, चिंपांझी, माकड, वानर, आपल्याला शेपूट होती, आणि हळूहळू जसं त्या आदिमानवाचं मानवाकडे परिवर्तन होत गेलं तसं त्याचं शेपूट गळून पडलं. आणि मग त्याप्रमाणे आपल्या फुफ्फुसाची क्षमता, आपण तेवढ्या क्षमतेने आपली फुफ्फुसं जी आहेत ती वापरतच नाही.
म्हणजे आपण 10% सुद्धा आपली फुफ्फुसाची क्षमता वापरत नाही. म्हणजे आपल्या फुफ्फुसामध्ये फक्त 500 सीसी एवढीच हवा आपण घेतो आणि सोडतो. आणि सोडताना सुद्धा काय होतं, आपली मान आणि आपला जो गळा आहे त्याच्यामध्ये तिथून जो आपला जो ट्रॅकियाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ 150 सीसी हवा अडकून राहते. म्हणजे फक्त 350 सीसी एवढीच आपण हवा वापरतो. आणि त्यामुळे काय होतं की आपली फुफ्फुस पूर्ण शक्तीने कार्यक्षम होत नाही. आणि ती कार्यक्षम नाही झाली की आपलं शरीर जे असतं बघा, बऱ्याच लोकांना सकाळी उठल्यावरती सुस्ती आल्यासारखं होतं, कंटाळा येतो, थकवा येतो, कारण त्यांची रात्री झोप शांत झालेली नसते, किंवा त्यांच्या फुफ्फुस जी आहेत ती व्यवस्थित प्राणायाम म्हणजे व्यवस्थित श्वासोच्छवास न घेतला गेल्यामुळे बघा, स्लीप ऍपनिया हा जो एक आजार असतो त्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही श्वास पूर्ण घेता पण तो पूर्ण सोडत नाही. त्यामुळे श्वास आहे तो आपल्या फुफ्फुसांमध्ये काही प्रमाणामध्ये ती हवा अडकून राहते. जे आपण ऑक्सिजन घेतो म्हणजे आपल्या मॉडर्न सायन्सच्या नुसार आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो, पण तो कार्बन डायऑक्साईड आपल्या फुफ्फुसांमध्ये अडकून राहतो. आणि तो अडकून राहिला की आपण बघा, कचरा अडकला की आपला घरातल्या गटार जे असतं, पाण्याचा जो पाईप असतो तो चोक होतो. त्याप्रमाणे आपल्या फुफ्फुसांमध्ये ते थोड्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड शिल्लक राहत जातो आणि तो बाहेर पूर्ण न पडल्यामुळे आपण आपल्या फुफ्फुसांची पूर्णपणे कार्यक्षमता वापरत नाही. पण जर आपण असा प्राणायाम जर योग्य प्रकारे करत गेलो तर आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता अतिशय उत्तम होते. आणि त्यामुळे मी जसं मगाशी म्हटलं की हृदयविकारामध्ये याचा फायदा होतो. पण आपण जर प्राणायाम योग्य प्रकारे केलं तर आपल्या शरीरातला कार्बन डायऑक्साईड पूर्णपणे बाहेर सोडला जातो. त्यामुळे तिथे जास्ती प्रमाणामध्ये ऑक्सिजन घेण्यासाठी तिथे जागा तयार होते. आता मगाशी जे आपण पूरक, कुंभक आणि रेचक बघितलं, तर पूरक हा असतो तो जर आपण एक भाग घेतला तर कुंभक हा 4 भाग जे धरून ठेवण्याची जी कपॅसिटी म्हणजे 1:4:2 असं करायला सांगितलेलं आहे. आणि रेचक जो असतो तो 2 भाग म्हणजे आपण श्वास घेताना 2 आकडे मोजायचे, 4 आकडे श्वास धरून ठेवायचा आणि परत आपण जो सोडतो तो म्हणजे 1:4:2 असा सोडायचा असतो. तर ज्यांची कपॅसिटी एवढा वेळ श्वास धरून ठेवण्याची नाहीये त्यांनी आपल्या शक्तीनुसार, आपल्या ताकदीनुसार, आपल्या वयानुसार तो धारण करायचा असतो. म्हणजे आज मी सांगितलं किंवा पुस्तकामध्ये दिलेलं आहे म्हणून मी तेवढा श्वास धरायचा का, तर नाही. माझी जेवढी कपॅसिटी आहे आणि मी म्हणतो तसं की सतत अभ्यास करत गेला की ते आपली शक्ती वाढत जाते, ती क्रिया करण्यासाठी ताकद वाढत जाते, प्राणायाम करण्यासाठी तुमची शक्ती वाढत जाते. त्यामुळे आपण श्वास घेतल्यानंतर, आणि इथे मी सुरुवात करताना नेहमी सांगते की आपण 1:1:1 एवढंच करा. त्यामुळे आपण श्वास घेतला, श्वास धरला आणि श्वास सोडला हे आपण करू शकतो. त्याच्यानंतर रेचक जे आहे ते दीर्घ श्वसन करायचं असतं म्हणजे 1:2. जे श्वास घ्यायलाच आपण 2 आकडे म्हणू तर श्वास सोडण्यासाठी 4 आकडे म्हटले की आपल्या शरीरामध्ये जो अडकलेला कार्बन डायऑक्साईड आहे तो पूर्णपणे निघून जायला मदत होते. त्यामुळे आपण हा सराव जरी केला की आपण श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा, म्हणजे बघा, आपण ज्या वेळेला जन्माला येतो त्याच वेळेला प्रत्येकाचा मृत्यू ठरलेला असतो. आपले श्वास, आपण म्हणतो की आपला श्वास देवाने आपल्याला घेऊन पाठवलेलं असतं, पण त्या श्वासाचा सुद्धा आपण दुरुपयोग करतो. स्ट्रेसमुळे, काळजीमुळे, चुकीच्या पद्धतीने श्वासोच्छ्वास केल्यामुळे जेवढे श्वास आपल्याला देवाने दिलेत तेवढे श्वास आपण पुरेसे वापरतच नाही. आणि त्यामुळे आपण बघतो अकाली मृत्यू येणं किंवा लवकर आपण वारंवार आजारी पडणं या सगळ्या गोष्टी असतात. पण तुम्ही जर योग्य पद्धतीने प्राणायाम केलात तर या सगळ्या गोष्टींपासून आपण दूर राहतो, आपण निरोगी राहतो. प्राणायाम केल्यामुळे तुमच्या शरीराचं जे चेहऱ्यावरती तेज येतं, तुमचं शरीर जे असतं ते तंदुरुस्त राहतं, तुमची बुद्धी जी असते ती योग्य प्रकारे कार्यान्वित राहते आणि त्याचं मन, बुद्धी आणि शरीर संतुलित, संयमित असतो, तो आपली सगळी कामं व्यवस्थित करू शकतो. त्यामुळे अशा प्रकारे आपण जर प्राणायाम योग्य प्रकारे केला, गुरुच्या मार्गदर्शनाखाली केला, आपल्या कपॅसिटीनुसार केला, आजारी असताना न केला, या सगळ्या गोष्टींचं जर आपण पालन केलं तर आपण नक्की 100 वर्ष
आपलं जे जीवन 100 वर्ष देवाने आपल्याला देऊन पाठवलेलंच असतं. प्रत्येकाने बघा आपल्या पत्रिकेमध्ये लिहिलेलं असतं 19 नामाने, म्हणजे आपलं आयुष्य 120 वर्ष देवाने दिलंय. किमान आपले आई बाबा जे म्हणतात शतायुषी भव, तर आपण तेवढं शतायुषी भव का नाही व्हायचं. आणि आपली ही जी योग विद्या जी आहे, आपली जी प्राचीन परंपरा आहे, आयुर्वेद शास्त्र आहे, योगशास्त्र आहे, त्याचा जर तुम्ही अवलंब केलात तर हे निरोगी दीर्घायुष्य प्रत्येकाला मिळणार आहे. त्यामुळे त्याचा जरूर वापर करा, जरूर अवलंबन करा. आणि मी इथे थांबते, माझ्या वाणीला विराम देते. आपण सगळ्यांनी माझं भाषण शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपली खूप आभारी आहे. आणि आठवले मंचाने मला परत दुसऱ्यांदा इथे बोलवलं आणि माझे विचार मला व्यक्त करण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल कायम मी त्यांच्या ऋणातच राहू इच्छिते. धन्यवाद. अरुणाताई, आपण प्रश्नोत्तराला सुरुवात करायची का? नक्की नक्की. प्रश्नोत्तरासाठी माझी एक अशी नम्र सूचना आहे. आपल्या मेसेज बॉक्समध्ये काही प्रश्न आलेले आहेत, ते आपण पहिल्यांदा घेऊया. आणि मी बाकीच्या हाताच्या खुण्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर आम्हाला समजेल की तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. मग मी एकेकाचं नाव घेऊन त्यांना विनंती करेन की तुमचा प्रश्न विचारा. तर आपल्याला जे संदेश आलेले आहेत अरुणाताई, मध्ये खूपच छान छान प्रतिसाद कॉमेंट्स आलेले आहेत. त्यातला पहिला जो प्रश्न आहे तो सतीश आठवले यांनी विचारलाय. सतीशजी, तुम्ही परत एकदा प्रश्न सांगता का? म्हणजे सगळ्यांना कळेल. मला वाटतं त्यांना नंतर विचारूया आपण. दुसरा प्रश्न मी विचार हॅलो हा बोला. हा नाही, मी जो प्रश्न विचारला होता की मी ज्यावेळेस प्राणायाम करायला सुरुवात केली, म्हणजे माझ्या गुडघ्याचा त्रास असल्यामुळे मला खाली बसून प्राणायाम करता येत नाही, मी खुर्चीवर बसून प्राणायाम करतो. पण मला ज्यावेळेस मी प्राणायाम करायला सुरुवात केली त्यावेळेस मला एक क्रम असा अर्थात मला वाटतं मी इंटरनेटवर पाहिला असेल की भस्त्रिका, त्याच्यानंतर कपालभाती, त्याच्यानंतर दीर्घ श्वसन म्हणजे पूरक, कुंभक आणि रेचक, आणि शेवटी अनुलोम विलोम, अशा रीतीने जर केलं तर ते सर्कल पूर्ण होतं, अशा रीतीने मला सांगण्यात आलं होतं. त्याप्रमाणे मी जवळजवळ 2-3 वर्ष त्याप्रमाणे मी करत होतो. पण माझं हर्नियाचं ऑपरेशन झालेलं होतं आणि मी कपालभाती करत होतो, तर मला एकाने सांगितलं की तुम्ही कपालभाती करू नका, तुमचं हर्नियाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि भस्त्रिका सुद्धा तुम्ही टाळा. त्यामुळे आता मी फक्त दीर्घ श्वसन आणि अनुलोम विलोम हे 2च प्राणायामाचे प्रकार करत असतो. तर हे सिक्वेन्स बरोबर आहे का? आणि हे जे मला सांगण्यात आलं हे बरोबर आहे का? आणि दुसरं म्हणजे मी ज्यावेळेस मी दीर्घ श्वसन करतो त्यावेळेस श्वास घेतल्यानंतर मी 1 ते 10 आकडे मोजतो, म्हणजे कुंभक, आणि मग श्वास सोडतो. असं 30 सायकल करतो. त्याला साधारण 3-3.5 मिनिटं मला लागतात 30 सायकलला. आणि अनुलोम विलोमचे मी 40 सायकल करतो एका वेळेस. हे पण त्याच्यामध्ये मला विचारायचं की अनुलोम विलोम करताना म्हणजे एका नाकपुडीने श्वास घेतल्यानंतर दुसऱ्याने सोडताना मध्ये रोखून ठेवायचा असतो का? कारण मला कोणी सांगितलं की रोखून ठेवायचा नाही, श्वास घ्यायचा आणि दुसरी नाकपुडी हे करताय, त्याच्यामध्ये जेवढा वेळ जाईल तेवढा जाईल, पण असा मुद्दाम रोखायचा नाही. आता हे कितपत बरोबर आहे? कारण मी कुठल्याही गुरुकडे गेलेलो नाही, हे मी पाहून आणि वाचून आणि ऐकून करतो आहे. तर या बाबतीत जर मार्गदर्शन मिळालं तर बरं होईल. आता तुम्ही जसं सांगितलं तर हे इथे बरेच स्कूल ऑफ थॉट्स आहेत. बऱ्याच संस्था ज्या असतात त्या प्रत्येक त्यांचे जे गुरु असतात त्यानुसार ते फॉलो करतात. म्हणजे त्या प्राणायामाचे पहिला अनुलोम विलोम करायचा किंवा शेवटी अनुलोम विलोम करायचा. तर प्राणायामाची सुरुवात करताना मी जसं सांगितलं की आपण दीर्घ श्वसन करून काय करतो की आपला श्वसन मार्ग जो असतो तो मोकळा करत असतो. त्यामुळे आपण पहिला दीर्घ श्वसन करावं आणि त्याच्यानंतर पुढे सगळे प्राणायाम करावे. त्याच्यानंतर तुम्हाला जे सांगितलं की तुमचं हर्नियाचं ऑपरेशन झालं,
आणि मी मगाशी उल्लेख केला की ज्यांची पोटाची सर्जरी झालेली आहे अशाने भस्त्रिका, कपालभाती हे करू नये, कारण आपल्या डायफ्राम वरती त्याचं प्रेशर येतं आणि आपल्या शरीरामध्ये काय असतं की वरून प्रेशर आतमध्ये जातं. म्हणजे आपण जेव्हा पॅसिव्ह म्हणजे कपालभातीमध्ये काय करतो, ऍक्टिव्ह एक्झलेशन करतो आणि पॅसिव्ह इनहेलेशन करतो. हे आपल्या नेहमीच्या श्वासोच्छवासाच्या अगेन्स्ट विपरीत क्रिया आहे. त्यामुळे त्या आतल्या अवयवांवरती त्याचा दाब पडत असतो. त्यामुळे पोटासंबंधी कुठलीही शस्त्रक्रिया झाली असेल अशांनी 3 महिने कुठचीही कपालभाती वगैरे अजिबात करू नये, भस्त्रिका करू नये. हे 100% सगळ्यांनी लक्षात ठेवावं. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा गुडघ्याचा त्रास आहे म्हणून मगाशी म्हटलं की सुखासनात बसावं. तुम्ही खुर्चीत बसून, हल्ली सूर्यनमस्कार सुद्धा खुर्चीत बसून आपण शिकवतो आणि लोक करतात आणि त्याचा त्यांना बऱ्यापैकी त्या सूर्यनमस्काराचा सुद्धा फायदा मिळतो. त्याच्यानंतर तुम्ही जो प्रश्न विचारलात अनुलोम विलोमचा, तर अनुलोम विलोम मध्ये श्वास कुंभक करायची जरुरी नाहीये. म्हणजे मी जे मगाशी म्हटलं सूर्यभेदन आणि चंद्रभेदन ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे त्या कॉम्बिनेशन मध्ये अनुलोम विलोम हा प्राणायाम येतो आणि त्यामुळे मध्ये कुंभक करायची जरुरी नाहीये. पण मी जो म्हटलं की त्रिमूर्ती प्राणायाम, तर त्या त्रिमूर्ती प्राणायामामध्ये 3 वेगवेगळे म्हणजे अनुलोम विलोमाचे, दीर्घ श्वसनाचे आपण एकत्रित कॉम्बिनेशन करतो. तिथे आपण काही वेळ कुंभक करायला सांगतो. आणि मग परत इथे आज वेळ म्हणजे मला तो विषय नव्हता म्हणून मी सांगितलं नाही की प्राणायामामध्ये सुद्धा 3 प्रकारचे बंध लावतो आपण. जे मूलबंध लावतो, जालंधर बंध लावतो आणि उड्डयन बंध लावतो. आणि ते बंध आपण जेव्हा लावतो तेव्हा ते कुंभकामध्ये लावतो, अंतरकुंभकात लावतो आणि बहिर्कुंभकात लावतो. त्यामुळे हे वेगवेगळे प्रकार आहेत आणि हे करताना मात्र तुम्ही कुणाच्या तरी मार्गदर्शनाखाली करणं गरजेचं आहे. पण तुम्ही अनुलोम विलोम जो आहे तो कुंभक न करता जरूर करा. आणि तुमची ऍज पर युअर कपॅसिटी, तुम्हाला जेव्हा असं वाटेल की मी थांबणं गरजेचं आहे, मला दम लागतोय, म्हणजे प्राणायाम हा करताना ज्याप्रमाणे वाघ आणि सिंह त्यांना आपण चुचकारून जसं कंट्रोलमध्ये आणतो, त्यांना सर्कशीमध्ये त्यांच्याकडनं काम करून घेतो, त्याप्रमाणे त्या प्राणशक्तीला, त्या प्राणाला आपण आपल्या कैयात आणून आपला जो रिदम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, फुफ्फुसांची कार्यक्षमता आहे ती आपण वाढवत असतो, नियंत्रणात आणत असतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार योग साधना, प्राणायाम हे करावं. मला पेसमेकर बसवल्यानंतर मी प्राणायाम करणं सोडलं. म्हणजे त्या पेसमेकर बसवायच्या अगोदर हे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळे प्राणायाम करत होतो. पण पेसमेकर बसवल्यानंतर मात्र मी प्राणायाम आता करत नाही. तर ते परत सुरू करायला हरकत आहे का की काय? म्हणजे या बाबतीत ना तुम्ही तुमचे जे कार्डिओलॉजिस्ट आहेत किंवा सर्जन आहेत त्यांचा सल्ला घ्या आणि मग बघा. कारण तुमची हिस्ट्री मला काही माहिती नाहीये, पण प्रत्येक पेशंट हा वेगळा असतो. त्यामुळे त्यांना विचारा आणि त्यानंतर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही जरूर मला कॉन्टॅक्ट करा. तुम्ही स्वप्नीलकडनं किंवा कोणाहीकडनं माझा नंबर घेऊ शकता. आपण नक्की बोलूया याच्यावरती. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. खूप प्राणायाम या क्रियेमध्ये अनेक खाचाखोचा असतात हे आता आमच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे मी जो माझा प्रश्न विचारला होता की प्राणायाम शिकण्यासाठी गुरुचे मार्गदर्शन का घ्यावे, याचं बऱ्यापैकी उत्तर मिळालंय मला. पण मला सर्व श्रोत्यांना असे आग्रहाची विनंती करायची आहे की पुस्तकात वाचून किंवा YouTube वरती बघून करण्याचा प्राणायाम ही योग साधना नाही, असं तुमच्यातर्फे मी सांगू इच्छितो. थँक्यू. आणि माझा पुढचा प्रश्न असा होता की मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार यावर प्राणायामाचा फायदा कसा होतो. त्यापैकी मला वाटतं मन आणि चित्त हे 2 तुम्ही त्याचं विवरण केलं, पण बुद्धी व अहंकार याच्यावर प्राणायामाचा फायदा होतो का? कसं आहे ना की आपण जेव्हा देहाकडून आपण पुढे जातो, अंतरंगाकडे जातो, जे मगाशी म्हटलं की आपल्याला खूप राग आला असेल आणि आपण नुसते 10 आकडे म्हटले, शांतपणे बसलं तर आपल्या मनावरती नियंत्रण यायला लागतं. आणि मनावरती जेव्हा नियंत्रण येतं, आपली बुद्धी कार्यक्षम राहण्यासाठी आपलं म्हणजे आपण म्हणतो की बुद्धी आपली काम करते का मन काम करतं. तर तुमचं मन जेव्हा थाऱ्यावर येतं, मन ताब्यात येतं, तेव्हा बुद्धी तुमची योग्य प्रकारे कार्य
कार्यक्षम होते आणि बुद्धी पण कार्य करायला लागते. आणि अहंकार जो आहे तो अहंकार म्हणजे काय असतो की प्रत्येक गोष्टीमध्ये अहमपणा, मीपणा, तर तो मीपणा कमी होत जातो. आणि मी माझ्या आतला मी कोण आहे हे जेव्हा आपल्याला समजतं ना, तेव्हा त्या अहंकारावरती आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो किंवा ते आपल्या ताब्यात येऊ शकतं असं मला वाटतं. सरिताताई प्रश्न विचारू इच्छितात, त्यांनी हात वर केलेला आहे. सरिताताई सांगा. नमस्कार. नमस्कार. अरुणाताई, छान वाटलं तुम्हाला बघून आज. पहिल्यांदा हे सांगते. गुरु पाहिजे योग शिकायला, असं माझं आतापर्यंत जे मी ऐकलं त्याच्यावरून मत झालंय. ते बरोबर आहे का? हो ना. गुरु डॉक्टर पाहिजे. मला मनापासून असं वाटलं की योगा इन्स्ट्रक्टर याच्यापेक्षा डॉक्टर इन्स्ट्रक्टर निश्चित चांगला वाटेल. थँक्यू. हे बरोबर आहे का माझं मत? याचं उत्तर तुम्हीच सांगा, मी काय सांगू. मला असं वाटलं की मला जे काही याच्यामुळे प्रश्न निर्माण होतात ते एक डॉक्टर चांगल्या प्रकाराने सांगू शकेल. आता मी MA योगशास्त्र केलं आणि त्यामुळे मी जसं म्हटलं की त्या प्रत्येक आसनाच्या मागची फिजिओलॉजी काय, त्याच्यामध्ये इंडिकेशन्स काय आहेत, कॉन्ट्रा इंडिकेशन्स काय आहेत, जसं त्यांना मगाशी हर्नियाचा प्रश्न पडला, ह्या सगळ्या गोष्टी जर डॉक्टरांनी जर योगशास्त्र शिकलं असेल तर माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक पेशंटला मी सांगू शकते ना की तुझं ऑपरेशन झालंय, तू करू नकोस. किंवा आपण एखाद्या पेशंट, छोटं बाळ, छोटी मुलं आहेत आमच्याकडे, जेव्हा उंची वृद्धीसाठी वर्ग घेतले जातात किंवा काही केलं जातं तर त्या मुलाला कुठच्या गोष्टीची आवश्यकता आहे हे ऍज अ डॉक्टर आणि ऍज अ योगा टीचर, ऍज अ योगा थेरपिस्ट हे अधिक जास्ती चांगल्या प्रकारे समजू शकतं. आणि मग आपण आपल्या रुग्णांना जास्ती चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतो. म्हणजे 10 गोष्टी सांगण्यापेक्षा मी फक्त एकच सांगितलं की अनुलोम विलोम तुमच्यासाठी योग्य आहे, तुमच्या वयानुसार, तुमच्या ताकदीनुसार, आणि तुम्ही तेवढंच करा. म्हणजे याच्यावरती बरीच संशोधनं झालेली आहेत की आपण आपल्या शरीरामध्ये, जसं म्हटलं की आपण आपली फुफ्फुसं वापरत नाही, तसं तुम्ही बघा की आपण जर बघितलं तर आपण बऱ्याच वेळेला म्हणजे 80 ते 85% आपला श्वासोच्छवास हा एकाच नाकपुडीने झाला. जसं तुम्ही उद्यापासून जरूर ऑब्झर्व करा. आणि बघा आपल्या समर्थ रामदास स्वामींच्या दंड म्हणजे काखेमध्ये त्यांनी दंड धारण केलेला असायचा आणि तो दंड धारण करण्याच्या मागे सुद्धा हीच भावना असते किंवा हे कारण असतं की आपण तो आपली काख आहे तसं खाली जर बंद होल्ड केलं, म्हणजे मी उजवी काख जर दाबून ठेवली, त्याच्यामध्ये ठेवलं तर माझी नाकपुडी, दुसरी नाकपुडी चालू होते, म्हणजे चंद्रस्वर आणि सूर्यस्वर, आणि ते बदलण्याची ताकद आपल्या शरीरामध्येच असते. त्यामुळे आपण कुठचं कार्य कुठच्या नाडीवरती करायचंय आपल्याला जर म्हणजे स्वरशास्त्र हा सुद्धा परत खूप मोठा वेगळा विषय आहे. पण माझ्या शरीरामध्ये शीतलता निर्माण करायला हवी असेल तर मी माझा चंद्रस्वर जर सुरू केला तर त्यासाठी मी माझी उजवी काख बंद करून ठेवली किंवा मी उजव्या कुशीवर जर झोपले तर माझा चंद्रस्वर सुरू होईल आणि मग आपल्याला जे इप्सित साध्य करायचं आहे ते नक्की आपल्याला मिळतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर अशा विचारपूर्वक केल्या ना तर आपल्याला दररोजचं आपलं जीवन, मग आपण तुम्ही योग साधना तुम्हाला तासभर करायची गरज नाही पडणार. तुम्ही 15 मिनिटं, म्हणजे आपण जसं म्हणतो की एखादा हुशार विद्यार्थी असेल आणि एखादा थोडा सामान्य याचा असेल आणि तो 1 तास घोकमपट्टी करतोय, त्याच्यापेक्षा आपण जर 15 ते 20 मिनिटात पटापट त्याच्यामध्ये काय समरी आहे ते करून जर त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि मुलांची बुद्धी वाढवण्यासाठी, मुलांची स्मृती वाढवण्यासाठी त्यांना अनुलोम विलोम जरूर सांगा, चंद्रभेदन सूर्यभेदन जरूर सांगा. म्हणजे हा मेसेज, टेक होम मेसेज तुम्ही तुमची जी मुलं असतील, त्यांची मुलं असतील, आपले मित्रमैत्रिणी असतील, त्यांना जरूर सांगा, त्याचा नक्की फायदा होईल. थँक्यू. श्रीनिवास. पण हे केलंय कारण माझ्या डॉक्टरना मी ज्यावेळेस विचारलं की मी असा या प्रकारे प्राणायाम करतोय तर हा ठीक आहे म्हणाले. म्हणजे त्यांना त्या योगशास्त्राचं ज्ञान नसल्यामुळे त्यांना मी काय करतोय याने काही फरक पडत नव्हता, किंवा मी हे करू नये किंवा मी हे करावं किंवा मी करतोय ते बरोबर करतोय की नाही हे ते नीट सांगू शकत नव्हते. आता जसं सरिताई त्यांनी विचारलं त्याप्रमाणे मला एक
असं वाटायला लागलं, आणखी माझ्या स्वतःच्या अनुभवानं असं वाटायला लागलं की एखाद्या डॉक्टरने जर आपल्याला सांगितलं की तुम्ही हे करा किंवा हे करू नका तर ते जास्त योग्य होईल. नुसतं योगशास्त्र जाणणाऱ्याने किंवा नुसतं डॉक्टर असणाऱ्याने, त्याच्यापेक्षा दोघांचं कॉम्बिनेशन असणाऱ्याने जर सांगितलं तर ते जास्त हे होईल असं मला स्वतःला वाटायला लागलं ज्यावेळेस मी या वेगवेगळ्या फेजेस मध्ये गेलो त्यावेळेस. श्रीनिवास, नमस्कार. माझा एक प्रश्न होता. बहुतेक लोकांचं घोरणं हा एक असतं, तर त्या घोरण्यासाठी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला या प्राणायामातलं काही गोष्टींचा उपयोग होऊ शकतो का? आता परत हा विषय थोडासा असा वेगळा होतो की घोरण्यामध्ये तुम्हाला नाकामध्ये काही ऑब्स्ट्रक्शन आहे का, म्हणजे DNS म्हणतात की डेव्हिएटेड नेझल सेप्टम आहे का, की त्याच्यामुळे ऑब्स्ट्रक्शन येऊन तुम्हाला घोरलं जात आहे, किंवा काही काही व्यक्तींचं पोट मोठं असतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या फुफ्फुसांवरती दाब येतो आणि तो वरती जाऊन घोरलं जातं. म्हणजे हे सगळं बघणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण जर पूर्ण आपल्या कपॅसिटीने आपल्या श्वासोच्छवास घेतला नाही तरी सुद्धा घोरलं जातं. म्हणजे मी जसं मगाशी स्लीप ॲपनियाचा उच्चार केला होता की जर घोरणं सतत वाढत गेलं तर स्लीप ॲपनियासारखे आजार पुढे होऊ शकतात. त्यामुळे आपण आपली बसण्याची जी पोस्चर आहे ना ती जरी सुधारली, म्हणजे आपण जेव्हा पोट काढून आपण बसतो तेव्हा आपली फुफ्फुसं पूर्ण कपॅसिटीने काम करत नाहीत. त्यामुळे आपण ह्या गोष्टी अतिशय आपल्या मुलांना सांगितल्या पाहिजेत. आपण सुद्धा त्याचा योग्य प्रकारे वापर केला पाहिजे की आपण बसताना खुर्चीमध्ये ताठ बसणंच खूप गरजेचं आहे. म्हणजे इथून आपण जर सुरुवात केली तर आपली फुफ्फुसं जी आहेत ती व्हर्टिकली काम करायला सुरुवात करतात. म्हणजे हे आम्ही कोविडच्या काळात खूप बघितलं की आम्ही जेव्हा लोकांना प्राणायाम सांगायचो तेव्हा फुफ्फुसाचं व्हर्टिकल एक्सपान्शन, हॉरिझॉन्टल एक्सपान्शन, बेझल एक्सपान्शन आणि सेंट्रल एक्सपान्शन, केवळ ह्या प्राणायामामुळे कितीतरी पेशंट त्या कोविडच्या मधनं बाहेर पडलेले आम्ही बघितलेले आहेत. त्यामुळे आपण आपलं शरीर कशा प्रकारे उपयोग करतो हे जर आपण योग्य प्रकारे वापर केला तर आपण त्या घोरण्याच्या समस्येतनं सुद्धा आपण दूर होऊ शकतो. पण त्याच्या मागची कारण काय हे शोधणं गरजेचं असतं. कोमलताई, अरुणा मॅडम, मी प्रेस्टिज मधूनच बोलते. अच्छा, मला आहे ना हे अर्टिकारियाचा त्रास होतो ऍक्च्युली. मला यायचं होतं क्लिनिक मध्येच पण वेळच नाही भेटला यायला. तर 4 वर्षापूर्वी त्रास झाला होता मला. मग दॅट टाइम मी होमिओपॅथिकचा मेडिसिन कोर्स केला होता 7-8 मंथ्स. मग 2-3 वर्ष बरं होतं. अगेन फ्रॉम लास्ट मंथ ना मला त्रास व्हायला लागलाय. आपण जे पित्त म्हणू शकतो मे बी. हा, पण इथे मी तुम्हाला योग साधना काय सांगू, मी येऊ. तुमचा प्रश्न मला समजला नाही की योगा संबंधी आहे का आजारा संबंधी, पण आजचा विषय आपला प्राणायाम आहे. ओके, आपण याच्यावरती नंतर बोलूया का? चालेल, नो प्रॉब्लेम. मग मी येते भेटायलाच तुम्हाला. ओके, मी ऍक्च्युली आता जॉईन केलं 10 मिनिटापूर्वीच, त्याच्यामुळे मला ऍक्च्युली सब्जेक्ट काय कळलाच नाही मे बी. ठीक आहे, ओके, थँक्यू. सरिताताई. हा, एक बारीकसा प्रश्न विचारायचा आहे मला. ॲलोपॅथीमध्ये अनेक वेळेला फिजिओथेरपी सांगितली जाते. आयुर्वेदामध्ये योग साधना सांगतात का त्या औषधोपचारांच्या बरोबरीने? हो, आता जसं मगाशी ताई म्हणाल्या, सविता ताई, की जर डॉक्टर हा योगशास्त्र असेल, पण आयुर्वेद शास्त्रामध्ये योगशास्त्र हा विषय आम्हाला कॉलेजमध्ये असल्यापासून होता. त्यामुळे आम्ही योगशास्त्राचा वापर तेव्हापासून करत होतो. पण मी जेव्हा त्याच्यामध्ये MA केलं तेव्हा मी अजून डोळसपणे याचा वापर करायला लागले. तर मी म्हंटल तसं बी स्पेसिफिक, म्हणजे ह्या व्यक्तीला कशाची गरज आहे किंवा मी पुढचं आसन त्यांना सांगितलं तर त्यांना उपयोग होईल हे मला त्या क्षणी समजायला लागलं. आणि मग टू द पॉइंट एक जरी गोष्ट सांगितली तरी त्याचा उपयोग होतो. आणि फिजिओथेरपी, योग साधना हे सुद्धा आपण एकत्रित कंबाईनपणे सांगून पेशंटना, म्हणजे फ्रोझन शोल्डर सारखे आजार आहेत, स्पॉन्डिलोसिस सारखे आजार आहेत, स्पॉन्डिलायटिस सारखे आजार आहेत, तर तिथे त्यांनी काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हे स्पेसिफिक त्यांना सांगितलं तर त्याच्यामध्ये खूप फायदा होताना दिसतो. वा, छान.
अरुणाताई, तुम्ही एक संदर्भ दिलात की आपल्या फुफ्फुसाची कपॅसिटी 5 लिटर आहे आणि आपण जेमतेम 500 सीसी CC. श्वास घेतो. हो. तर त्यासाठी काही वेळेला आपल्या डायफ्रॅम साठी व्यायाम सांगितले जातात. म्हणजे उतानं झोपून पोटाने श्वास घ्यायचा आणि पोटाने श्वास घेताना एक हलकीशी उशी पोटावर ठेवावी आणि उशी उचलली गेली पाहिजे की ज्यामुळे डायफ्रामची आपली कपॅसिटी वाढू शकते. तर हे बरोबर आहे का असं विचारायचं. ह्यालाच प्रोन पोझिशन असं म्हणतात. आणि मगाशी मी जो कोविडचा उल्लेख केला ते सगळ्यांनी वाचलं असेल की आयसीयू मध्ये सुद्धा त्यांनी त्या पेशंटना प्रोन पोझिशन म्हणजे पोटावरती झोपून ठेवलेलं होतं. म्हणजे नाकातनं नळ आहेत, कानातनं नळ आहेत, व्हेंटिलेटरवरती पेशंट आहे पण तो झोपून ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या लंग्सची कपॅसिटी निश्चितपणे वाढली आणि त्याचा त्यांना खूप फायदा झाला. जे आपण बघा आपला जेव्हा डायफ्राम असतो तो आपण नॉर्मल ब्रिदिंग मध्ये 1 सेंटीमीटर एवढा वर आणि खाली उचलला जातो. पण जी व्यक्ती प्राणायामाचा नित्य अभ्यास करते त्यांचा डायफ्रामची जी वर खाली होण्याची जी हालचाल जी आहे ती जवळजवळ 2 ते 3 सेंटीमीटर एवढा त्यांचा डायफ्राम वर खाली होतो. म्हणजे एवढी फुफ्फुसं त्यांची कार्यक्षम राहतात आणि मग तेवढे नॅचरली ऑक्सिजन इनटेक वाढतो, कार्बन डायऑक्साईड आउटपुट तेवढा वाढतो आणि मग त्यांना रेस्पिरेटरी सिस्टीमचे आजार होत नाहीत. एक महत्वाचा माझा सांगायचं राहिलं म्हणजे ज्यांना अस्थमाचा वारंवार अटॅक होतो, ज्यांना त्रास होतो तो सुद्धा तुम्ही प्राणायाम करून हळूहळू तो कमी होताना दिसतो. कारण तुमची फुफ्फुसं जी आहेत तिथे काय होतं श्वास घेतला जातो पण श्वास बाहेर सोडला जात नाही किंवा काही याच्यामध्ये आपण म्हणतो की श्वासासाठी अगदी त्याचा जीव व्याकुळ झाला म्हणजे त्याला श्वास आतच जात नाही. पण आपण दीर्घ श्वसन आणि प्राणायामाचे प्रकार सांगून त्यांची श्वसन क्षमता वाढवतो आणि त्यांना अस्थमासारख्या आजारातून सुद्धा बाहेर यायला मदत करतो. त्यामुळे तुम्ही जे विचारलं ते खूप बरोबर आहे. अरुणाताई, गौरी दातार यांनी एक प्रश्न संदेश पाठवलाय. ओंकार साधनेचा शरीर आणि मन निरामय ठेवण्यासाठी मदत होते का? नक्की होते, बिलकुल होते. तर मी म्हटलं तसं की ओंकार जे आपण भ्रामरी प्राणायाम मध्ये बघितलं की शरीरामध्ये आपण जेव्हा मी कानामध्ये आवाज केला आणि त्या भ्रमराप्रमाणे जो उच्चार केला त्यामुळे जी कंपन व्हायब्रेशन्स निर्माण झाली तो ओंकाराच्या उच्चाराने सुद्धा पूर्ण शरीरभर ती व्हायब्रेशन्स निर्माण होतात आणि ह्याच्यावरती खूप जास्ती रिसर्च झालेला आहे कैवल्यधाम मध्ये किंवा अय्यंगार बेंगलोर सारख्या योग संस्थांमध्ये. आणि आपल्या मेंदूमध्ये ज्या थीटा वेव्स, अल्फा वेव्स ह्या ज्या वेव्स असतात त्याच्यावर त्यांनी ईईजी काढून म्हणजे मेंदूचा इलेक्ट्रोकार्डिओग्राफी जसा आपला ईसीजी असतो तसा ईईजी असतो आणि त्याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह चेंजेस आहेत ते त्यांनी ओंकार म्हटल्यामुळे किंवा म्हणताना काय होतात हे पूर्ण रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि मग ते आपल्याला जाणवतं. आणि या ओंकाराचं उच्चारण आपण लहान मुलांना शिकवू शकतो. शाळेत जाणाऱ्या मुलांना त्यांची अभ्यास शिकण्याची, करण्याची, एकाग्र होण्याची वृत्ती वाढते. आपण गर्भिणींना सुद्धा मंद स्वरामधला ओंकार सांगतो आणि त्याचा परिणाम त्यांच्या पोटामधल्या गर्भावरती, बाळावरती सुद्धा अतिशय सकारात्मक होताना दिसतो. त्यामुळे ह्या ओंकाराचा जर आपण नीट व्यवस्थित जर उच्चारण केलं तर नक्की फायदा होतो. गायकांना फायदा होतो. अतिशय सगळ्या म्हणजे त्याचा असा आयाम जो आहे ना तो खूप मोठा आहे. त्यामुळे ओंकार हा नक्की फायदेशीर ठरतो. गौरीताई, धन्यवाद. धन्यवाद अरुणाताई. 10:30 झालेत त्यामुळे आपण अरुणाताईंचा निरोप खरं तर घ्यायला हवा. त्यांनी खूप वेळ दिला आपल्यासाठी. अरुणाताई, आपण प्राण आणि आयाम अशी फोड करून प्राणायाम बद्दल आम्हाला सांगायला सुरुवात केली. अर्थातच दीर्घ करणे किंवा नियंत्रण आणणे याही गोष्टींचा उल्लेख केला. आपण 8 प्रकारचे प्राणायाम आम्हाला सांगितले. त्यामुळे फायदे काय होतात, त्याची आसन कसे असावे, कपडे काय घालावेत इत्यादी खूप खोलवर जाऊन आपण आपल्याला माहिती दिली आणि आपल्याला दुसऱ्यांदा या मंचावर भेटायचा योग आला. त्यामुळे चित्पावन आठवले फाउंडेशनच्या सर्व परिवारातर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.
मी आता रेकॉर्डिंग थांबवतोय. मी मीटिंग लिव्ह करू शकते. हो हो, थँक्यू. मी सगळ्यांचे आभार. युट्यूब वरती पण टाकणार आहे अरुणाताई, तुम्हाला कळवतो त्याप्रमाणे. हो चालेल. धन्यवाद.